लेव्हलमध्ये द मीनिंग ऑफ द कम्युनिकेशन इज द रिस्पॉन्स यू गेट. म्हणजे जो मला रिस्पॉन्स मिळाला त्याचा तो अर्थच माझ्या कम्युनिकेशनचा आहे. जर मला हवा तसा रिस्पॉन्स नाही मिळाला तर ती जिम्मेदारी माझी आहे ना स्मिता. ती रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे की मग मी कम्युनिकेशन बदलेन ना. आपण नाही का ग GPS वर टाकतो ना लोकेशन, हो. मग लोकेशन टाकल्यावर ते आपल्याला तसं देतं. मग आपल्याला कळतं की नाही आपल्याला इथे नाही जायचं, हे काहीतरी चुकतंय. मग परत आपण लोकेशन वेगळी टाकतो. जोवर त्या GPS ला कळत नाही आपल्याला एक्झॅक्ट कुठे जायचंय तोवर ते आपल्याला डायरेक्शन जे काही देणार आपण ते घेणार नाहीये. जनरलाइज नाही करते, पण युज्युअली वी लेडीज वॉन्ट टू टॉक. आपल्याला बोलायला आवडतं. प्रोबॅबली लेडीजच्या DNA मधला तो एक गुण असावा. आणि पुरुषांना असं नाही म्हणत आहे जनरलाइज, बट युज्युअली दे शो जेस्चर्स. ते काहीतरी दाखवतील, ते काहीतरी तुमच्यासाठी काहीतरी करतील. तर मला जर ते दिसत नाही आणि समोरच्याला जर ते ऐकू येत नाहीये तर आपण जन्मोजन्मी भांडत राहू. मी ॲज अ सेक्स कोच तर ना स्मिता, सेक्सला मी भावना म्हणूनच बघते. मी ती कृती ॲज अन ऍक्ट तर गरज असते, गरज तर असतेच ना ग. ॲज अ बायोलॉजिकल नीड असते एका नात्याची, इंडिव्हिज्युअलची. पण सेक्स इज अन इमोशन, म्हणजे प्रेमाची माझ्या मते सगळ्यात मोस्ट पॉवरफुल आणि मोस्ट प्युअरेस्ट फॉर्म ऑफ जर भाषा असेल तर ती सेक्स आहे. मग मग सेक्स म्हणजे पेन इज गोइंग इन टू वजायना और ती कृती, ते तर बायोलॉजिकल ऍक्ट झालं ना ग. त्याच हॉलमध्ये जर नवऱ्याने एका नजरेने बायकोला पाहिलं आणि तिथून तिनं पण नजरेने पाहिलं, डोंट यू थिंक दिस इज द मोस्ट सेन्शुअल थिंग टू हॅपन टू दॅट फिमेल अँड टू दॅट मेल. मग ते कितीही ताण असेल त्या दिवशी त्या कामाचं, ते एका नजरेने एका फिमेलला फुल मुंग्या येऊ शकतात आणि त्या पुरुषाला असं छान वाटू शकतं. चेस्ट का साईज बढ़ सकता है. इट्स नॉट ओनली अबाउट द साईज ऑफ द ऑर्गन डाऊन देअर ना. पुरुषाची छाती सुद्धा फुलते की हा माझी बायको किती सुंदर दिसते, माझी बायको असं करते. आणि ते तोंडानेच बोललं पाहिजे का? इट्स नॉट रिक्वायर्ड. पण त्या नजरा जेव्हा अशा क्रॉस होतात आणि ते जे ट्युनिंग आणि ते जे वायरिंग असतं त्याला कसलं भाषेचं बंधन आहे, त्याला कसलं काय म्हणजे त्याला कसलंच बंधन नाही आहे. इट्स ऑल अबाउट द इंटेंट ना ग. एकदा ते इंटेंट असेल, देन वेदर यू आर इन अ बेडरूम, वेदर यू इन अ हॉल, वेदर इन अ किचन, वेदर यू हॅव प्रिव्हसी, वेदर यू डोंट हॅव प्रिव्हसी. नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे. चारची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. दिवसागणिक आपल्या जबाबदाऱ्या वाढत जातात, आपण बदलत जातो, आपल्या भावना बदलत जातात. मग या सगळ्यामध्ये ते दोघे हरवतात. म्हणजे काय होतं, नात्यामध्ये संवाद राहत नाही, प्रेम राहत नाही, आकर्षण राहत नाही. हा संवाद हरवायला लागल्यानंतर आपलं नातं पुनर्जीवित कसं करायचं हा प्रश्न पडतो. आणि हे प्रश्न बऱ्याचदा आपल्याला नाही सोडवता येत. त्यासाठी काही तज्ज्ञ मंडळी आहेत जे आपले हे प्रश्न सोडवू शकतात आणि आपल्या नात्यामध्ये प्रेम आणि रोमॅन्स परत बहरू शकतो. यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये लैंगिक आरोग्य तज्ज्ञ, सेक्स आणि रिलेशनशिप कोच डॉक्टर सबिहा आलेले आहेत आणि ते आपल्याला उत्कृष्ट असं मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्यामुळे आपल्या नात्यामध्ये, आपल्या लग्नामध्ये एक छान अशी आनंदाची पालवी फुटणार आहे. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्ते. आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि मी खूप एक्सायटेड होते तुम्हाला भेटण्यासाठी. कारण नात्यामध्ये प्रेम टिकावं, वर्षानुवर्ष ते तसंच राहावं असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. पुरुषाला वाटत असतं, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की बायका जास्त भावनिक असतात, त्या व्यक्त होतात. पुरुष व्यक्त होत नाहीत. असे असंख्य गुंते आहेत हे. आणि हे गुंते मला असं वाटतं की बोलल्याशिवाय कसे सुटणार? नात्यामध्ये संवाद महत्वाचा आहे, पण तो संवाद कसा साधायचा ना हेच कळत नाही. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आपण अशा वेळेला जाणून बुजून नात्यामध्ये काय एफर्ट्स रोजच्या रोज दैनंदिन आयुष्यात घ्यायला हवेत असं तुम्हाला वाटतं? आणि ते घ्यायचे असतील तर ते कसे घ्यायचे? स्मिता, टॉपिक इतका वास्ट आणि मोठा आहे ना, पण मी फुल प्रयत्न करेन की फायनलाइज करेन आणि प्रश्नाचं अगदी चोख उत्तर देईन. पहिली गोष्ट, यू लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. थँक्यू सो व्हेरी मच. ब्युटिफुल. आणि ऑडियन्सला पण हेच सांगेन की
पॉडकास्ट असल्यामुळे ना, पॉडकास्ट प्रत्येकाने पूर्ण शेवटपर्यंत बघावा, एंडपर्यंत बघावा. एखादी छोटी रील बघितलेली असते आणि तिथेच कमेंट्स चालू होतात. समजा ती Instagramवर रील पाहिली तर यावं आणि YouTubeवर अख्खा पॉडकास्ट बघावा, चॅनलला सबस्क्राईब पण करावं. हो, सो थँक यू दॅट सो मच. दे गेट द रिअल मीनिंग ना, की Yeah. काय कन्व्हर्सेशन आहे. आणि संवादावर जेव्हा म्हणतो तर 15 सेकंदाचा संवाद वेगळा आणि हां, अख्ख्या पॉडकास्टचा संवाद वेगळा. करेक्ट. तू जो प्रश्न विचारला ना, त्याच्यातला जो शब्द आहे ना, की प्रेम टिकाव काय? फुलणं? हां, मला ना ते टिकवण्या शब्दाला खूप अच्छा, ऑब्जेक्शन आहे. टिकवणं. हां, हं. बिकॉज ते टिकवणं इज व्हेरी डिसएम्पॉवरिंग. खूप पेनफुल वाटतं. हं. कारण कुठलंही कपल हे जर पॉडकास्ट बघत असेल स्मिता, तर हे लक्षात घेतलंच पाहिजे पहिली गोष्ट, की प्रेम आणि नातं हे असंच असलं पाहिजे. यू बरोबर. जस्ट कान्ट मर्ज इट. हं. कारण प्रेम बिकम्स फाउंडेशन. मी कोणाच्या तरी प्रेमात पडले, लव्ह मॅरेज असेल, अरेंज मॅरेज असेल, जे काही असेल, इट स्टार्ट्स विथ अ फाउंडेशन की तिथं प्रेम असणार आहे. हं. माझ्या मते प्रेम नसताना तर नाती सुरूच नाही झाली पाहिजे. हं. पण प्रेम आहे, नातं सुरू झालं. मग त्या नात्यात ते प्रेम टिकवायचं. हे जे भार आहे ना त्या नात्यावरचं, माझ्या मते ते ना आजच्या पॉडकास्टमध्ये ऑडियन्सला एवढं जरी कळलं, की हाऊ टू डिफरन्शिएट बिटवीन लव्ह अँड रिलेशनशिप, Yeah. तरी खूप सोपं जाईल ना गं. हं. कारण एखादं झाड लावतो बघ आपण. मग झाडाचं ते बीज हं. लावतो. मग त्या हो. बीजचा फॉर्म ना खूप वेगळा असतो. हां. मग ते थोडंसं त्याचं असं उगवायला असं लागतं. उगवतं. मग त्याला ते कुंपण पण असतं. बरोबर. आणि मग ते झाड इतकं मोठं होतं, इतकं बहरतं, की त्याला ना ते कुंपण लागतं, काहीच नाही लागत. बरोबर. इट जस्ट ग्रोज. हं. पण तू मला सांग, आता झाडाच्या फांद्या झाल्यात, पानं फुललीत, फळं येतायत. आता तेव्हा जर ही अपेक्षा असेल, ते जे सुरुवातीचं बीचं फॉर्म होतं, ते नाहीच राहिलेलं ना. इट गोज अँड देन अ न्यू स्ट्रक्चर कम्स. कारण ते बी पेरताना प्रेमाने पेरलेलं असतं. हं. आणि वन्स ते प्रेमाने पेरलं का नंतर ते झाड इतकं फुलतं, की ते फुलण्यासाठी फक्त तेवढं प्रेम नाहीच चालत ना गं स्मिता. हां. बऱ्याच गोष्टी लागतात, हो. खूप गोष्टी लागतात आणि त्याच्यातला मूळ असतो संवाद, हां. मूळ असतं कम्युनिकेशन. कारण प्रेमाची भाषा वेगळी असते ना, नात्याची हं. भाषा वेगळी असते. करेक्ट. लाइक स्मिताची आपली एक भाषा असणार आहे, सभियाची आपली एक भाषा असणार आहे. पण पॉडकास्ट व्हेन वी सिट हिअर, हं. वी क्रिएट अ स्पेस, वी टॉक इन अ पर्टिक्युलर मॅनर. हं. मग हे क्लॅरिटी युजुअली नसते स्मिता लग्नात. आपल्याला असं वाटत असतं, मी जे बोलतीये किंवा बोलतोय हे समोरच्याला कळतंच हं. आणि समोरचा जो बोलतोय किंवा बोलते ते मला कळतंच. तर हे अझम्पशन असतं. ह्या अझम्पशन बेस्डवर, कारण आमच्यात अशी म्हण आहे आमच्या सायकॉलॉजी फील्डमध्ये, द मीनिंग ऑफ द कम्युनिकेशन इज द रिस्पॉन्स यू गेट. म्हणजे जो मला रिस्पॉन्स मिळाला, त्याचा तो अर्थच माझ्या कम्युनिकेशनचा आहे. जर मला हवा तसा रिस्पॉन्स नाही मिळालाय, तर ती जिम्मेदारी माझी आहे ना स्मिता. हं. हं. ती रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे, की मग मी कम्युनिकेशन बदलेन ना. आपण नाही का गं जी-पी-एसवर हं. टाकतो ना लोकेशन. हो. मग लोकेशन टाकल्यावर ते आपल्याला तसं देतं. मग बरोबर. आपल्याला कळतं, की नाही आपल्याला इथे नाही जायचं, हे काहीतरी चुकतंय. मग परत आपण लोकेशन वेगळी टाकतो. हं. जोवर त्या जी-पी-एसला कळत नाही आपल्याला एक्झॅक्ट कुठे जायचंय, तोवर ते आपल्याला डायरेक्शन जे काही देणार आपण ते घेणार नाहीये. सेम गोज विथ रिलेशनशिप. रिलेशनशिप्स गोइंग अहेड विदाऊट अ जी-पी-एस डिरेक्शन, विदाऊट बोथ नोईंग की आपल्याला नक्की कुठे पुढे जायचंय. बरोबर. इतका गोंधळ उडतो आणि मग आपण आर्ग्युमेंट्स आणि कॉम्प्लिकेशन्स आणि मग नातं सुरुवातीला कसं होतं भारी-भारी आणि मग तसं आता राहिलंच नाही. आधी म्हणजे सगळं समजून जायचं तुला. आधी जे समजून जायचं ते प्रेमात होतं ना. हं. प्रेमात काय ढगच असतं गं. क्लाउड असतं, फेदर लाईट असतं, लव्ह इज ब्लाइंड असतं. हं. पण रिलेशनशिप इज रिस्पॉन्सिबिलिटी. रिलेशनशिप इज नॉट ओन्ली लव्ह. मग जर तुमच्या डोक्यात पॅरामीटर ते सुरुवातीचा माझा पहिला वर्ष ते कोर्टशिप फेज असेल आणि मग त्या पॅरामीटरवर तुम्ही सध्याचं तुमचं लग्न किंवा नातं हं. कंपेअर करून पुढे जाणार असाल, तर आय अझ्युम दिस इज बिगेस्ट मिस्टेक. माझ्या सगळ्या केसेसमध्ये मी हेच सांगते. पहिलीतला सिलेबस दुसरीत नसतो ना. मग तिसरीतला सिलेबस 10वीत नसतो. पण 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत पहिलीचा अभ्यास फायद्याचा येतो का? येतो. पण 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार कोणी नाही विचारत ना. 10वीचे अल्गोरिदम वेगळेच असणार आहे. मग
पहिलीत टीचरनी नाच करून शिकवलेलं असतं, पण 10वीत टीचर डान्स करून नाही शिकवत. बरं. You have to do something on your own because you're grown up. Everything your partner will not do for you. Every time your partner will not just sit and tell you, I love you, I love you. सगळं काही प्रेमानेच झालं पाहिजे. ही जर अट बाजूला ठेवली आणि लग्न, नातं, प्रेम हा डिफरन्स जरी कळला, मग संवादाला स्कोप आहे. आय हम्म. होप आय आन्सर युअर हं, क्वेश्चन. मला असं वाटतंय, की तुम्ही सुरुवातीला इतकं छान उदाहरण दिलंय. त्या अंकुरासाठी लागणारे, त्या रोपासाठी लागणारे, तेवढंच पाणी झाडाला लागेल का? तर नाही, नाही. नाही लागणार. त्याला नाही खत पाणी परफेक्ट. वाढवावं हो, लागेल. हो, त्याची भूक वेगवेगळी हो. असणार आहे. गरजा वेगळ्या असणार. गरजा वेगवेगळ्या असणार आहेत. नात्यामध्ये जसं आपण वेगवेगळ्या टप्प्यांवर जातो, तशा गरजा बदलत जाणार आहेत आणि त्या आपण एकमेकांनी समजून घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही मगाशी म्हणालात तसं, की बऱ्याचदा असं होतं, की मी अशा पद्धतीनं प्रेम करते. हो, माझं प्रेम आहेच की. हो. पण ना, हे त्या व्यक्तीला वाटत असतं, की माझं मी करतीये. म्हणजे एक स्वतःची लव्ह लँग्वेज असते. हो. काही जण खूप बोलून व्यक्त करतात, हो. काही कृतीतून व्यक्त हो, हो. होतात. तर ही एकमेकांना समजेल आणि रेसिप्रोकेट होईल, अशी कुठली लव्ह लँग्वेज असायला हवी असं तुम्हाला वाटतं? कारण तुमच्याकडे खूप केसेस येत असतील. ॲब्सोल्युटली. माय गुडनेस. आणि लव्ह लँग्वेज ह्या शब्दाचं तर इतका हाइप आहे. हं. इतका हाइप आहे, की त्याला मी बोललेलं कळतच नाही. मग तो म्हणणार, तिला मी जे करतो ते दिसतच नाही. हां. मग ह्याच्यातच म्हणजे मी अगदी टेक्निकली उत्तर देईन गं तुला, की मेंदू आहे, प्रत्येकाकडे मेंदू आहे. मी अझ्युमच करते म्हणजे बघणाऱ्या स्पेक्टॅटर्सकडे मेंदू असणारच आहे. बरोबर. आणि 5 ज्ञानेंद्रिय प्रत्येकाकडे असतात. सो वी हॅव 5 सेन्सरी ऑर्गन्स अँड वी हॅव अ ब्रेन. त्यामुळे आता समजा हाच तुमचा पॉडकास्टचा जे काही आहे, सो मी रेड शर्टमध्ये बसली आहे, मी जीन्समध्ये बसली आहे, हे काही जे काही कलर्स असतील, तर काहींना हे पाहिलेलं लक्षात राहील, काहींना आपण जे बोलतोय ते ते लक्षात. एखादं वाक्य लक्षात राहील आणि काहींना हे बघून खूप काहीतरी भारी वाटेल, फीलिंग येईल, असं काहीतरी लक्षात राहील. बरोबर. म्हणजे मला असं म्हणायचं, देयर इज वन ब्रेन, देयर आर 5 सेन्सरी ऑर्गन्स. कुठलीही इन्फॉर्मेशन त्या 5 सेन्सरी ऑर्गन्स पलीकडे जाऊच नाही शकत. स्पर्शाने, हं. बघून, ऐकून, वासाने हं. आणि तुमच्या काय काय झालं वास आणि टच? ते नाही टेस्ट. टेस्ट. हां, टेस्ट. सॉरी. आपण बघ ना गं, शुभं करोती म्हणतो किंवा गणपतीची आरती करतो, तर आपण आरती तर करतोच म्हणजे घंटा वाजवतो, आपण अगरबत्ती लावतो, फूल ठेवतो, प्रसादाला असतं आणि दिसतंच गणपती. सो वी आर युजिंग ऑल 5 सेन्सेस याह! पूजेत सुद्धा. हं. म्हणजे असं कधीच नाही होणार, की ज्या रिलेशनशिपमध्ये जर 5 सेन्सरी ऑर्गन्स तुम्ही व्यवस्थित वापरत असाल, तर कम्युनिकेशन नाही झालं असं होत नाही. पण हं. अनफॉर्च्युनेटली जनरलाइज नाही करते, पण युजुअली वी लेडीज वॉन्ट टू टॉक. हं. आपल्याला बोलायला आवडतं. हं. प्रोबॅबली लेडीजच्या DNA मधला तो एक गुण असावा. हं. आणि पुरुषांना असं नाही म्हणत आहे जनरलाइज, बट युजुअली दे शो जेस्चर्स. हं. ते काहीतरी दाखवतील, ते काहीतरी तुमच्यासाठी काहीतरी करतील. तर हं. मला जर ते दिसत नाही आणि समोरच्याला जर ते ऐकू येत नाहीये, हं. तर आपण जन्मोजन्मी भांडत राहू. सो हं. लव्ह लँग्वेज इज नॉट लाइक काहीतरी रामबाण यंत्र आहे. इट इज जस्ट, आता समजा माझं आणि अली माय हसबंड. अलीला ना माझ्याशी बोलताना असं काहीतरी बॉडीचा भाग ना टच झाला पाहिजे. हं. हं. मग तो टच झाला ना एकदा, मग हं. तो गंभीरची गंभीर बाब पण नीट ऐकतो पण आणि बोलतो पण. पण माझं रिक्वायरमेंट असतं, काहीतरी सीरियस बोलते ना मी, बाबा तू असा बैस. डिस्टन्स, स्पेस. ही मला स्पेस पाहिजे. मला तुझ्या डोळ्यात बघायचंय. तू ऐकतोय की नाही ऐकतोय? तू मग यॉन केलंस का ऐकताना? तू मध्येच मोबाईल घेतलास का? मला हे सगळं मॅटर करतं. तुझं फुल लक्ष आहे की नाही? हां. मग ते आता 22 वर्ष झाली लग्नाला. हां. समजा हेच लग्न जर कंटिन्यू ठेवायचं तर मला ठीक आहे बाबा, टच करके बैठते हैं. महत्त्वाचं बोलायचंय ना, जरा हात पकडून बोललं तर काय बिघडलं? हं. आणि त्याच्याही सद्बुद्धीनं लक्षात राहिलं, की सभ्याच्या मेंदूत काहीतरी घालायचं तर असं अंतरावर बसू. सो दिस यू नो ना गं युअर पार्टनर. मला हं. सांग ना स्मिता, असं नाही होऊ शकत, की तुम्हाला तुमच्या पार्टनरची भाषा नाही कळत. इट इज हं. नॉट हिंदी और मराठी ना. हं. हं. म्हणजे असं होतं ना, की कन्नडमध्ये असं म्हटलं जातं, "ಊಟ आयतू." कन्नडमध्ये "ಊಟ आयतू" म्हणजे जेवलीस का? अच्छा. आणि मराठीत आपण जेवलीस का? हां. सपोज मी तुला विचारते "ಊಟ आयतू." तू हं. मला विचारतेस "जेवलीस का?" हं. आपण भांडत राहू शकतो. हो. कारण तुला माझं कळत नाहीये, मला तुझं कळत नाहीये. पण मोस्ट ऑफ द टाईम अशीच भांडणं असंच होतात, होतं. की असंच होतं. दोघांनाही एकच म्हणायचं असतं, हो. पण ते वेगळंच सांगत असतात. शेवटी अल्टिमेटली तेच असतं. हो,
असं मी खूप कारण ठिकाणी बघितली कारण आपण नाही तेवढं नोटीस करत स्मिता. आपण फक्त ऐकतोय किंवा बोलतोयच का? आपण ब्रीथिंग बघतोय का? कुठे माझा पार्टनर बोलताना पॉज घेतो? त्याचे डोळ्याचे प्युपिलचे मूव्हमेंट्स कुठे जातायत? डू वी वॉच? डू वी ऑब्झर्व्ह? मला असं वाटतं याच्यामध्ये ना आपण फक्त मी किती देतेय, हो, मी काय करते, हो. आपलं त्याच्याकडे जास्त लक्ष असतं का? म्हणून हे समजत नाही एकमेकांचं. कारण बऱ्याचदा असं होतं की ते आटत जातं आणि हं. आटल्यानंतर मला असं वाटतं, हां. मी हे केलं, मी ते केलं, हो, मी असं वागले, मी हो. तसं वागले, मी हे प्रयत्न केले, मी ते केलं. आणि मग त्याच्यामध्ये फक्त आपण करतोय हो. आणि समोरची व्यक्ती करत नाहीच आहे, हे कुठेतरी अझम्पशन होऊन जातं. होत हां. असावं. इथे आय विल से की तुम्ही करताय ना, व्हेरी हं, नाईस. तुम्ही हं. करताय, तुम्हीच करताय आणि मी ऑब्जेक्ट पण नाही करत आहे. मॅक्सिमम लेडीज विल बी जनरस. दे विल बी लाइक मदर इंडिया येस. पर्सनॅलिटी आणि हं, ते करत असतात. हं. पण देणारा जेव्हा देतोय स्मिता, तर घेणारा घेतोय का? हे तुम्ही चेक तरी करताय का? बरोबर. मग घेणारा जर बरं घेणाऱ्याला ते घेता येतंय पण की नाही? हं. हे पण पाहिलं पाहिजे. घेणाऱ्याला प्रोबॅबली घ्यायचं पण असेल, पण त्याला घेताच येत नसेल तर? त्याला ते ओव्हरवेल्मिंग होत असेल तर? सो यू हं. नीड टू अल्सो चेक ना गं, की करेक्ट. नुसतंच ओव्हरवेल्मिंग तुम्ही देत राहिला अँड वन फाईन डे युअर इनफ इज इनफ. म्हणजे आता मला बास झालं. समोरचा ऑलरेडी कन्फ्युज्ड आहे. प्रोबॅबली समोरचाही गिल्टमध्ये असेल, की बापरे! ती व्यक्ती मला इतकं करते, पण मला उमजत नाही ते कसं घ्यायचं. हां. त्याच्यामध्ये घ्यायची स्किल नसेल आणि तुमच्यामध्ये किती पॉजेसवर द्यायचं ही स्किल नसेल, हां. then you will land up in a mess ना. वाह! You will land up in a bigger mess. खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला. हो. आणि ह्यामध्ये ना आपल्या भावना आणि आपले शारीरिक संबंध, सेक्स ह्या 2 गोष्टी ह्या काही कालांतरानंतर वेगवेगळ्या होऊ लागतात हं. किंवा मग असं होतं, की अरे तेवढं आकर्षणच राहिलेलं नाहीये. हां. भावना तर ठीक आहे, की हं. म्हणजे त्या त्या होतातच, की पहिल्या गोष्टींसारखं हां, तेवढं नाही हां. राहिलंय. पण या बाबतीतही असं होतं. तर मला हे विचारायचं, की सेक्स लाईफचा आणि तुमच्या हं, भावनांचा हं. असा काय किती संबंध म्हणजे संबंध आहे डेफिनेटली पण त्या कशा इंटरलिंक असतात? छान प्रश्न आहे. अँड माय फेव्हरेट पार्ट ऑफ द कन्व्हर्सेशन. मी ॲज अ सेक्स कोच तर ना स्मिता, हं, सेक्सला मी भावना म्हणूनच बघते. हं. मी ती कृती ॲज अॅन ॲक्ट तर गरज असते. गरज बरोबर. तर असतेच ना गं, ॲज अ बायोलॉजिकल नीड असते एका नात्याची, इंडिव्हिज्युअलची. पण सेक्स इज अन इमोशन म्हणजे प्रेमाची माझ्या मते सगळ्यात मोस्ट पॉवरफुल आणि मोस्ट प्युअरेस्ट फॉर्म ऑफ जर भाषा असेल तर ती सेक्स आहे. मग मग सेक्स म्हणजे पेन इज गोइंग इंटू वजायना और ती कृती, ते तर बायोलॉजिकल ॲक्ट झालं ना गं. जर त्याला इमोशन म्हणून पाहिलं स्मिता, तर ते देवानी दिलेलं इतकं सुंदर टूल आहे ना, म्हणजे माझ्या मते ज्या जोडप्यामध्ये ती जर समज असेल, की त्या इमोशनला भाषेत कसं वापरायचं, तर ते नातं कधीच त्या नात्यातलं स्पार्क जाणार नाही. तुम्ही एकमेकांसोबत किस 100 प्रकारे करू शकता, मिठी 100 प्रकारे मारू शकता. फ्रेग्रन्स किती असतात मार्केटमध्ये. तुम्ही एकमेकांचं ते आकर्षण वेगवेगळ्या फ्रेग्रन्सने करू शकता. वेगवेगळ्या डिशेस स्वयंपाक करून करू शकता. वेगवेगळ्या कपडे घालून एकमेकांना तुम्ही अट्रॅक्टिव्ह ठेवू शकता. म्हणजे ह्याच्यामध्ये इन्फायनाईट वेज आहेत. हं. पण कुठलीतरी दुसरी गोष्ट अनरिझॉल्व्ड असते आणि म्हणजे हॉलमध्ये झालेलं भांडण जेव्हा बेडरूममध्ये जातं, तर ते इतकं इम्पॅक्ट करतं हं, आणि कधी आपण त्याला विसरतो हं. आणि कधी त्याला फक्त गरजेपुरता त्या सेक्सला ठेवतो आणि कधी आपण हे विसरून जातो, की ती सुद्धा तेवढीच इमोशन आहे, तेवढी सुंदर भाषा आहे, जी एका नात्यात वयाची कसलीच मर्यादा न पाळता म्हणजे राइट फ्रॉम यू गेटिंग मॅरीड टिल यू आर देअर ती भावना अशी उमलत राहू शकते. पण आपण तेवढा त्याचा वापर नाही करत. अनफॉर्च्युनेटली लेडीजमध्ये प्रेग्नन्सी नंतर, मुलांमध्ये प्रोबॅबली पुरुषांमध्ये म्हणेन, जसं-जसं वय वाढतं, जसं-जसं स्ट्रेस वाढतो, ऑफिसची रिस्पॉन्सिबिलिटी, हं, बिझनेसची रिस्पॉन्सिबिलिटी, ती कृती पण लोअर डाउन होते. हं. मग ती कृती लोअर डाउन होते. मग बायकांना असं वाटतं तेच म्हणजे सगळं का?
मग आमच्या मानसिक काही गरजा नाही आहेत का? मग हम्म. पुरुष म्हणणार माझ्या शारीरिक काही गरजा नाही आहेत का? मग ती कधी गरज बनून जाते ना, हम्म. नात्यामध्ये गरजेपोटी नाही ना काही केलं पाहिजे. म्हणजे मग ते टिकवणं झालं ना. हा, मग ते मग ते टिकवावं लागतं. मग ते टिकवावं लागतं. नातं टिकवावं लागणं हेच किती असं असं माझ्या मते भीषण आहे. हो, भीषण आहे. हे डेंजरस आहे ना. ते काय एखादा आयफोन घेतल्यासारखा तो टूल आहे का? मी 1.5 लाखाचा आयफोन घेतला, आता मला काही करून झालं सांभाळायचं नाही, तर माझं नुकसान होईल. ते म्हणजे आउट ऑफ फिअर झालं ना, हो, आउट ऑफ कंपल्शन झालं. करेक्ट करेक्ट. आणि मग असं नाही व्हायला पाहिजे. आणि सेक्स परत मी म्हणेन, मिठीत गं, मिठी मारून बघ तू स्मिता. असं छान असं कधी झालंय, की मिठी मारलं आणि छान नाही वाटलं? चलो मैं तो बोलूँ मीठी-मीठी भी गया खड्डे में. सपोज नवरा-बायको फुल डे कुठेतरी हम्म. लग्नाचं सीझन आहे. हम्म. तुम्ही फुल डे सगळा एका घरचंच कुठलं लग्न आहे आणि तुम्ही घरची मोठी सून आणि तुम्ही घरचा मोठा मुलगा आहे आणि तुम्ही दिवसभर त्या ॲक्टिव्हिटीमध्ये असाल. पण त्याच ॲक्टिव्हिटीमध्ये, त्याच हॉलमध्ये जर नवऱ्याने एका नजरेने बायकोला पाहिलं आणि तिथून तिनं पण नजरेने पाहिलं, डोंट यू थिंक दिस इज द मोस्ट सेन्शुअल थिंग टू हॅपन टू दॅट फिमेल अँड टू दॅट मेल? मग ते कितीही ताण असेल त्या दिवशी त्या कामाचं, ते एका नजरेने एका फिमेलला फुल मुंग्या येऊ शकतात आणि त्या पुरुषाला असं छान वाटू शकतं. चेस्ट का साइज बढ़ सकता है. इट्स नॉट ओन्ली अबाउट द साइज ऑफ द ऑर्गन डाउन देअर ना. हम्म. पुरुषाची छाती सुद्धा फुलते, की हां, माझी बायको किती सुंदर दिसते, माझी बायको असं करते. आणि ते तोंडानेच बोललं पाहिजे का? इट्स नॉट रिक्वायर्ड. पण त्या नजरा जेव्हा अशा क्रॉस होतात आणि ते जे ट्युनिंग आणि ते जे वायरिंग असतं, त्याला कसलं भाषेचं बंधन आहे, त्याला कसलं काय म्हणजे त्याला कसलंच बंधन नाही आहे. इट्स ऑल अबाउट द इंटेंट ना गं. एकदा ते इंटेंट असेल, देन वेदर यू आर इन अ बेडरूम, वेदर इन अ हॉल, वेदर इन अ किचन, वेदर यू हॅव प्रिव्हसी, वेदर यू डोंट हॅव प्रिव्हसी. किती बायकांचं असतं, नाही बाबा आमच्या घरी सासू-सासरे, इन-लॉज एवढं सगळं कधी करायचं ते? वेळच नसतो. हा सण, तो सण, ही दिवाळी, तो दसरा, आम्हाला वेळच नसतो. तर हात पकडायला वेळ नसतो. फक्त जाता-जाता टच करायला वेळ नसतो. का पुरुषांनीच नेहमी तो हे घ्यावा? अ, काय मेसेज टाकू शकते ना बायको पण, "आज तुमचा शर्ट भारी दिसतोय, कॉलर जर वर केली तर छान दिसतोय, भांग आज बदलला छान दिसतोय." अँड दीज आर स्मॉल जेस्चर्स अँड दीज आर सेक्स. दिस हम्म. इज सेक्स. सेक्स इज नॉट ओन्ली व्हॉट हॅपन्स दिवे बंद केल्यानंतर जे बेडरूममध्ये होतं. तर तो ॲक्ट होतो ना, तो तर ॲक्ट होतो. आणि हे मला सांग ना, जर 20 वर्ष जरी झालेत लग्नाला, तरी हे कसं जुनं होऊ शकतं? आय आय स्टिल क्वेशन, हे कसं जुनं होऊ शकतं? नाही होऊ शकत. वरण-भात आपण वर्षानुवर्ष खातो. पण कुकरच्या त्या शिट्टीत वरण-भात काढल्यावर, तूप टाकल्यावर छानच वाटतं. हो. ते तेवढंच खमंग वास येतो, ते तेवढंच छान वाटतं आणि ते तेवढंच खावंसं वाटतं. जरी आपण नॉर्मल स्टीलच्या प्लेटमध्ये जरी खाल्लं, तरी ते छानच वाटतं. असं मला नाही माहिती एक महाराष्ट्रीयन असेल जो सांगेल, की वरण-भात बोर होतं. नाही होत, नाही आपल्याला होत. उलट सगळं काही झालं की घरी ते आल्यानंतर लागतं, ते लागतंच. लागतं अँड नाही, दॅट इज हाऊ द कनेक्शन्स आर. करेक्ट. म्हणजे मला असं वाटतं की यामध्ये आजकाल अ, सामान्य लोकांना सुद्धा हार्मोन्सची नावं कळायला लागली आहेत. हो. डोपामिन स्पाइक हो. होतो, हं, हं, हं. किंवा आणखीन काय माझं ऑक्सिटोसिन हो, होतं हग हो, केल्यानंतर हो. वगैरे. सो मला असं वाटतं की हे जे हार्मोन्स रिलीज होणं हं. आहे, हे तुम्हाला कुठल्या सेक्स केल्यानेच नाही होत ना. नाही ना. हे हे टच केल्याने हो. किंवा हे हं. छान एकमेकांशी संवाद साधले, हो. कोणी आपलं कौतुक केलं तरी खूप होतं, खूप होतं. मग हेच टिकवून ठेवायचं आहे असं हो, मला वाटतं हो, नात्यामध्ये. हो. हे टिकवणं खूप गरजेचं आहे. पण आपलं होतं काय, की आयुष्यात एकसारखंच सगळं नसतं. टप्पे बदलत हो, जातात. हो. लग्नानंतर जेव्हा आपण चान्स घेऊया, आता मूल हो, हवं हो. म्हणून गर्भावस्थेत स्त्री जाते, हं. त्यावेळेला तिचे हार्मोन्स बदललेले असतात. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. तिचं एक विश्व बदललेलं असतं. ती एक वेगळ्या गोष्टींचे तिच्या आयुष्यात टास्क असतात आणि ती त्याला फेस करत करते, असते. करते. पुरुषाचं काम झालेलं आहे सगळं. तो एक वेगळ्याच मनस्थितीत असतो. म्हणजे त्या हं. काळात सुद्धा त्याला कोप अप कसं करायचं हे हो, कळत नाही. हो, किंवा बऱ्याचदा असं होतं, की खूप अॅम्बिशियस करियर हो. करणारे असतात आणि आपण घर घेऊया म्हणून असं भलं हां, मोठं घर हां. घेऊन त्याचे भले मोठे ई-एम-आय सुरू करतात स्वप्न आणि असतात. मग त्यांचं टेन्शन सुरू होतात किंवा मग त्यांच्या करिअरमध्ये काही नवीन अपॉर्च्युनिटीजमुळे टेन्शन सुरू हं, होतात. हं, आणि मग अशा वेळेला ना, नात्याला कसं कोप अप करायचं हं. किंवा त्यावेळेला एकमेकांना ह्या वेगवेगळ्या टप्प्यावर समजून कसं घ्यायचं,
ते कारण जे हवंय ते मिळत नाही. मी म्हणाले तसं की ते जे हार्मोन्स आहेत, हम्म, म्हणजे डोपामिन जो माझा स्पाइक होतो, जो पूर्वी व्हायचा, हम्म, हम्म. तो आता होत होत नाहीये. कारण नाहीये. मला जे हवंय ते तिला कळत नाहीये. हा, तिला जे हवंय ते मला कळत हो, नाहीये. हो, आणि वाद होतायत याच्यामध्ये. हो, हो. तर पहिला प्रश्न तर हा, की हे वाद जेव्हा हम्म, विवाद होत हम्म, असतात, हम्म, त्यावेळेला हे विवाद कंट्रोल करण्यासाठी आपण काय व्यावहारिक आणि कसे हम्म, शब्द वापरले पाहिजे? व्हेरी आणि अशा इम्पॉर्टंट. वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण एकमेकांना कसं समजून घेतलं पाहिजे? ओके. वाद. हो, संवाद आणि वाद मला हे नेहमी असं जुळलेलंच वाटतं, कारण हां. संवादातच वाद आहे. हो, हो, हो. संवादातलं स काढलं की इट इज ऑल वाद, मग करेक्ट. काहीच उरत नाही. हं. आणि तू जसं म्हटलंस ना, की लग्न, लग्नाचे ते सुरुवातीचे दिवस आणि देन कन्सेप्शन किंवा प्रेग्नन्सी, जिथं ते लवर असतात, मग ते नवरा-बायको होतात आणि मग ते आई-बाबा होतात. पण म्हणजे माझ्या केस स्टडीजवरनं सांगेन, मी काही खूप पुस्तकं नाही वाचत स्मिता, पण जितके केस स्टडीज येतात, आई-बाबा बनणं म्हणजे पूर्ण विश्व बदललं. आई बनलं म्हणजे तुम्ही काहीतरी खूप सम बिगर रोल इट इज अँड ऑल सॅक्रिफायसेस. हं. माझ्या मते हे सुद्धा थोडंसं असं नॉर्मलाइज केलं गेलं पाहिजे, की आय एम सबिहा, आय एम अ डॉक्टर, आय एम अ सेक्स कोच आणि मी बायको पण आहे आणि आता मी आई पण आहे. सो आय एम सबिहा आणि मी आई आहे. आय एम सबिहा आणि मी बायको आहे. आय एम सबिहा आणि मी सून आहे, मुलगी आहे किंवा डॉक्टर आहे, सेक्स कोच आहे. पण ते आय एम सबिहा लक्षात राहिलं पाहिजे. ते विसरलं नाही गेलं पाहिजे. तसंच समोरचा जो माणूस आहे, त्याची एक वैयक्तिक एक नीड आहे, गरज आहे. तो तोच आहे आणि मग तोही वेगवेगळ्या रोल्समध्ये जातो. भांडणं जे कॉन्फ्लिक्ट्स होतात ना, ते त्या रोल्सचे होत असतात. हां. त्या बरोबर. व्यक्ती बिचारे तसेच आहेत. बरोबर. हां. ते काय त्यांना काय पी-एच-डी 100दा मी आई बनलेली नाहीये ना, की मी काहीतरी पी-एच-डी करून आली. आई कसं बनायचं? करेक्ट, किंवा ते 9 करेक्ट. महिने कसे करायचे किंवा 9 महिन्यानंतर काय करायचं? सो आय हॅव नो पी-एच-डी. आय एम बिकमिंग मदर डॅम फॉर द फर्स्ट टाईम आणि समोरचा माझा पार्टनर तो पहिल्यांदाच बाप बनलेला आहे. त्यामुळे दोघंही हे म्हणजे कसं आहे माहिती आहे? अर्थ का प्लॅनेट है. एक मार्स से बंदा आया है, एक व्हीनस से बंदा आ गया. आता पृथ्वीवर येऊन आपलं लग्न झालंय. मार्सहून आलेली ते तिकडचे सगळं रूल्स रेग्युलेशनच वेगळे होते तिचे. हं. व्हीनसवरनं आले तर ते सगळे नियम वेगळे होते. पृथ्वीवर आल्यानंतर पृथ्वीचे काहीतरी नियम आहेत. मग त्याच्यात सेट व्हायचं आहे. त्याच्यात तुम्हाला आता एक बाळपण येणार आहे. हं. ऑल दॅट विल गिव्ह यू कॉन्फ्लिक्ट्स. असं होतच नाही स्मिता, की विदाऊट कॉन्फ्लिक्ट्स एकदम सुखी संसार चल रहा है. हं. म्हणजे असं तुम्ही एलियन्स असले पाहिजेत किंवा तुम्ही रोबोट्स असले पाहिजे किंवा 2 चॅट जीपीटी वाल्यांचं म्हणजे 1 चॅट जीपीटी ऑफ Android मॅरिंग टू 1 चॅट जीपीटी ऑफ iOS. मग प्रोबॅबली सगळं हं. सुखी चालेल. सो कॉन्फ्लिक्ट्स विल एक्झिस्ट, स्टेजेस विल डिफर, कॉन्फ्लिक्ट्स विल डिफर. हं. आता होतं काय माहिती स्मिता, मी फक्त माझ्या आई-बाबांचं भांडण पाहिलेलं आहे हं. किंवा मी माझ्या काका-काकूंचं किंवा घरच्यांचं हं. घरी कसे भांडण व्हायचे, हं. हं. तोच माझ्याकडे डाटा आहे. हं. ऑर मॅक्सिमम मी टीव्ही किंवा पिक्चर किंवा मूव्हीज पाहिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये भांडणं दाखवलेत. ऑर प्रोबॅबली रस्त्यावरची भांडणं पाहिलेली आहेत. हं. आणि या सगळ्यामध्ये परत सांगेन स्मिता, कॉमनेस्ट असतं रेजिंग युअर व्हॉइस, एदर व्हर्बल अब्यूज, हं. एदर फिजिकल अब्यूज. कॉन्फ्लिक्ट म्हटलं की आपण विचारतो, हात उचलला का त्यांनी? शिवी दिली का त्यांनी? सो कॉन्फ्लिक्ट गोज सिनॉनिम म्हणजे कॉन्फ्लिक्ट किंवा काही वाद म्हटलं की एकतर हात उचलणार किंवा शाब्दिक. हं. म्हणजे फिजिकल आणि व्हर्बल सोडून कॉन्फ्लिक्ट थर्ड डेंजरस इज सायलेंट. हं. काही काही कॉन्फ्लिक्ट्समध्ये गप्प होऊन जातात. काहीच बोलायचं नाही. आणि हे सगळे एक्स्ट्रीम टोकाच्या गोष्टी आहेत. हं. म्हणजे प्रोबॅबली साधं कॉन्फ्लिक्ट असेल, की बघ आता मला ना 7वा महिना लागलाय. मग आता मला माहेरी जायचंय. मग आता माहेरी जायचा हा विषय आहे समजा. 7वा महिन्याचा तो हमारे में सतवासा करते. काय करतो का आपण? डोहाळे जेवण. डोहाळ जेवण करतो. मग ते डोहाळ जेवणचं इव्हेंट आहे आणि मग माहेरी जायचं. ह्या इव्हेंटवर ऑडियन्सनी कॉमेंटमध्ये टाकावं, केवढ्या बायकांच्या आयुष्यात ह्या फक्त इव्हेंटवर किती कॉन्फ्लिक्ट झाले असतील. मॅक्सिमम कॉन्फ्लिक्ट्स. माहेरी कधी जायचं? मग माहेरचे कोणी कोण-कोण येणार? करायचं? मग ते ते डोहाळ जेवण कोणी कोणी करायचं? कुणाला करायचं? काय-काय दिलं होतं? कुणाची साडी, कुणाचा ब्लाउज, कुणाला मान-पान. ऑल धिस कॉन्फ्लिक्ट्स आर हॅपनिंग अँड दॅट हसबंड अँड वाईफ आणि ती बाई तर बिचारी 7व्या महिन्याची प्रेग्नंट आहे. त्या नवऱ्याला सुट्टी मिळेल ना त्याच्यासाठी. हं. त्या दोघांना हे कळेच ना, की नक्की काय चाललंय अँड नाऊ देअर इज अ ह्यूज कॉन्फ्लिक्ट इन दॅट हॉल. वादावाद. ह्याला काय अर्थ आहे का सांग? ह्याला काहीच अर्थ नाहीये. त्यामुळे अ कपल शुड चूज व्हॉट बॅटल्स टू फाईट. प्रत्येक बॅटल कपलच्या अंगावर थोपवली समाजाने म्हणून ती लढायचीच, हां. हे गरजेचं नसतं. हां. समटाईम्स नवरा-बायकोने आपसात ठरवलं पाहिजे,
की भाई ये हफ्ते में ना आपण 3 गोष्टींवर जोराचं टोकाचं भांडलोय ना, आता 2 दिवस ना भांडणाला सुट्टी. असलं तरी मी पार्क करते ना भांडण. आपण नाही का शूट शेड्यूल करतो. करेक्ट. तो आपण भांडणं पण शेड्यूल करू शकतो. भांडणं आवाज वाढवून, अंगावर धावून येऊन. कारण काय होतं स्मिता, अँगर कम्युनिकेट होतो. हां. राग कम्युनिकेट होतो. मुद्दा कम्युनिकेट कम्युनिकेटच होत होत नाही. नाही. आणि मुद्दा कम्युनिकेट सो होत नाही. ट्रू. इतका राग कम्युनिकेट होतो. सॉल्व्ह होणारा विषय सुद्धा असा मोठा वाटायला लागतो. अँड इमॅजिन शी इज प्रेग्नंट. इमॅजिन दॅट बॉय इज गोइंग टू बी अ फादर. म्हणजे तिला त्याच महिन्यात भीती वाटायला लागायला पाहिजे, की हाऊ एम आय गोइंग टू रिझॉल्व्ह. हे तर एक उदाहरण म्हणून सांगते. हम्म. आज पण आपल्याकडे फायर लागली की बघ ते ड्रिल होतं शाळेत, हम्म. की कैसे खुद को बचाने का, अभी आग लग गई. हम्म. किंवा सुनामी आहे तर जपानमध्ये वगैरे सुनामी येणार असेल तर त्याचं ते ड्रिल देतात. हम्म. किंवा अर्थक्वेक येणार असेल तरी कसं स्वतःला ते खाली जायचं वगैरे सगळं हम्म. आपल्याला शिकवतात. हम्म. पण लग्नातले कॉन्फ्लिक्ट्स हम्म. असे होते का ड्रिल? असे होते, ते आपोआप उमजतं, ते आपोआप समजतं, आपसात सोडून घ्यायचं. देर इज नो सच थिंग एज गोइंग टू अ प्रोफेशनल, की आम्हाला वाटतं की इथं थोडी कॉन्फ्लिक्ट आहे तर एका प्रोफेशनलकडे बसून एका स्पेसमध्ये त्याच्यावर संवाद केला जावा. हम्म. कॉन्फ्लिक्ट इज ऑलवेज वाद ना. कॉन्फ्लिक्ट इज ऑलवेज रेजिंग युअर व्हॉइस. कॉन्फ्लिक्ट इज ऑलवेज ब्लेम गेम. हम्म. कॉन्फ्लिक्टमध्ये तू काय नाही केलंस, हम्म. तू कुठे चुकलास, हे इतकं तासभर चालतं. माझ्या सेशन्समध्ये मी विचारते ना गं, मग का सेशन बुक केलंय? मग ते मला 15-20 मिनिटं त्यांचा वाद सांगतात. हम्म. मग मी म्हणते आता PhD झाली ना, मग आता हा वाद सुटला, ह्याचं काहीतरी एव्हिडन्स पाहिजे की नाही? हा. हे झालं म्हणजे हा वाद सुटला. हा. तर ते त्यांना शब्दात मांडता येत नाही. हम्म. कारण मला गुलाबाचं फूल पाहिजे. हम्म. मला काटे नाही पाहिजेत. मला काटे टोचतायत, मला काटे टोचतायत. हा काटा टोचतो मग इथून रक्त येतं, हा काटा टोचला की मला इथून रक्त येतं. हे कळलं ना आता. पण मग मला गुलाबाचं फूल पाहिजे, चाफ्याचं पाहिजे, कमळाचं पाहिजे, ह्या रंगाचं पाहिजे, हे सांगता आलं पाहिजे ना. सो वन्स यू नो व्हॉट यू वॉन्ट, द कॉन्फ्लिक्ट्स कॅन बी अ डिसएग्रीमेंट. हम्म. अँड समटाइम्स एका नात्यामध्ये ना यू कॅन बी ग्रेसफुली हॅव्हिंग एन एग्रीमेंट टू डिसएग्री. वन कॅन एग्री टू डिसएग्री ना. सपोज तू साडी घातलीस, मी पॅन्ट शर्ट घातली. मग मलाही असं होतं की ना मी साडी घालू का हे घालू. सो वी हॅड अ डायलॉग ना. हम्म. ओके, यू कंटिन्यू विथ व्हॉट इज गुड फॉर यू, हम्म. आय कंटिन्यू फॉर व्हॉट इज गुड फॉर मी. सो वी कॅन एग्री टू डिसएग्री. आणि जेव्हा नात्यामध्ये असं होतं ना की ह्या गोष्टीवर आपलं डिसएग्रीमेंट होणार आहे ना, लेट्स एग्री बाबा. करेक्ट. कहाँ छोटे छोटे बातों में अटकेंगे. करेक्ट. म्हणजे कुठल्या विषयाला आणि कुठल्या मुद्द्याला किती महत्व द्यायचं आपण आणि ठरवायचं. ते आपण ठरवायचं. आणि तुम्ही म्हणालात तो 2 मुद्दे मला खूप आवडले आणि पटले. ते म्हणजे की आपण कुठलेही संवादामध्ये वाद आहे, तसा तो वाद जेव्हा होत असतो, त्यावेळेला आपला राग न दिसता आपला वाद हायलाइट झाला पाहिजे. हो, हो. आपलं म्हणणं हायलाइट झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला एक सौम्य काय म्हणतात ती पिच जो आपला आहे, टोन, टोन जो आहे, ब्रीदिंग. ब्रीथिंग ते आपल्याला नॉर्मल ठेवणं फार गरजेचं आहे. असं झालं तरी बऱ्याचदा असं होतं, की खूपदा वाद होतात, हो, गैरसमज होतात होतात. किंवा काही वेळेला नात्यामध्ये चिटिंग होते. हो, अ, फसवलं जातं. अशा असंख्य गोष्टी घडत असतात. हो, हो. पण हे घडल्यानंतरही काही जणांना ते नातं कंटिन्यू करायचं करायचं. असतं. कारण अर्थात त्याच्यावर अडकून राहण्यात काही पॉइंट नाही आणि ती व्यक्ती एकदा चुकली आहे म्हटल्यानंतर याचा अर्थ असं नाही की ते नातं पुढे जाऊ शकणार नाही. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. सो मग अशा वेळेला आता या दोन्ही व्यक्तींनी हे घडून गेल्यानंतर अशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टी, तर त्यावेळेला नात्यात वागताना कुठली सतर्कता बाळगायला हवी? बापरे! ह्याच्यावर तर अख्खा पॉडकास्ट करू शकतो स्मिता आपण. तुम्ही पण बोला, तुम्हाला हवं तेवढं. कारण माझ्याकडे एवढे केसेस येतात हे म्हणजे अनबिलिव्हेबली, म्हणजे मला कळत नाही की इतके केसेस येतात कसे आणि इतक्या व्हरायटीचे विश्वासघात आहेत. म्हणजे त्या विश्वास ह्या शब्दाच्या पुढे तो घात. बापरे! म्हणजे त्या शब्दाला पण आता मला, म्हणजे त्या शब्द पण असं मला असं सेन्सिटिव्ह आणि डेलिकेट झाल्यासारखं वाटतं की हँडल इट विथ केयर भाई. हं. वो लफ्ज भी आप सोच समझ के यूज करो, उसको ऐसे टॉम डिक एंड हॅरी की जैसे किधर भी मत इस्तेमाल करो. इतकं ते सेन्सिटिव्ह झालेलं आहे नात्यामध्ये आणि एस्पेशली आत्ताच्या एरामध्ये तर. तर हो, जेव्हा विश्वासाला तडा जातो स्मिता, तर इथे फक्त फक्त म्हणजे सपोज यू अँड मी आर कपल. मी काहीतरी
केलंय काहीतरी, असं काहीतरी केलंय ज्याच्याने तुझ्या विश्वासाला तडा गेला. तर युजुअली इथे इंडिव्हिज्युअल व्यक्तीच जखमी झाला असंच बघितलं जातं. हम्म. म्हणजे यू आर द विक्टिम, आय एम द कल्प्रिट. म्हणजे मी तो गुन्हेगार आणि गुन्हेगारच, राईट? आय डिड दॅट मिस्टेक आणि हा तुझ्यावर तो गुन्हेगार हा तुझ्यावर तो अन्याय झाला. हा हा मी असं विक्टिम यू आर द विक्टिम. विक्टिम सो मी असं नाही बघत स्मिता, कारण कोण गुन्हेगार आणि कोणी विश्वास तोडला आणि कोणाचा विश्वासघात झाला, पण ते नातं ब्लीड होतं, ते नातं सफर होतंय ना, बिकॉज इट इज द रिलेशनशिप विच गॉट अफेक्टेड नाव. मग आता रिलेशनशिप अफेक्ट झालंय, बट यू बोथ डिसाइड टू गो अहेड. हा एकतर पहिलं खूप महत्वाचा हा म्युच्युअल डिसिजन असला पाहिजे. पण तो डिसिजनच परफेक्ट होत नाही का? आपण तिथून सुरुवात करूया. अ, आणि बऱ्याचदा असं होतं की हं. फॉरगिव्ह केलंय असं त्यांना वाटत असतं. हो, नसतं झालेलं ते. फॉरगिव्ह केलं स्मिता, माझ्याकडे एक्झाम्पल्स आहेत. द लेवल ऑफ पनिशमेंट म्हणजे युजुअली या टॉपिकवर बोलताना सगळ्यांचं माझ्यावर ब्लेम असतं की मॅडम तुम्ही ज्यांनी विश्वासघात केला ना त्याच्याच बाजूनी बोलताय. तर हो, मी त्याच्याच बाजूनी बोलतेय. मी त्याच्याच बाजूनी बोलते. त्यांनी तर विश्वासघात केला. ओके. सो यू आर अ सेन इंडिव्हिज्युअल. एक तर तुमच्याकडे बघ फॉरगिव्ह करायची एबिलिटी पाहिजे. नसेल तर त्याच्यासाठी वेळ बॉरो करावा लागेल, की हम्म. हो मला फॉरगिव्ह करायचंय, हेच माझं गोल आहे. पण आत्ता मला फॉरगिव्ह करायला जमत नाहीये. हम्म. त्यामुळे मला जरा वेळ लागेल, मला प्रोफेशनल हेल्प लागेल, मला तुझी मदत लागेल, मला माझा वेळ लागेल. कारण मी आयुष्यात कधी अशा गुन्ह्याला फॉरगिव्ह करणं मला माहित नाहीये ना. किंवा तेव्हा ते खूप वल्नरेबल झाले असतात. असतात. यू आर हर्ट मॅन. म्हणजे तुम्ही हर्ट्स आयसीयूतल्या पेशंटला उठून पळून धावून मॅरेथॉन जिंक असं म्हणताय, नाही जमणार आहे. नाही आता सगळं माझा हार्ट ब्लीड होतं, माझं करेक्ट. रिलेशनशिप ब्लीड होतंय. सो फर्स्ट इज यू पॉज. बट ह्याच्यात होतं काय स्मिता, फॉरगिव्हनेस जमत नाहीये, पण शिक्षा द्यायला तो व्यक्ती कधी प्रोन होतो. तो व्यक्ती इतका म्हणजे नॉट ऑल आय एम टेलिंग, सम गो इन अ शेल, सम गो लिटरली इन अ बॅड शेल. म्हणजे काही काही व्यक्ती इतके शांत होऊन जातात की दे गो इन टू अ मेंटल हेल्थ कंडिशन. इतके वल्नरेबल होऊ शकतात माणसं, कारण त्याला माहीतच नसतं ना की असं माझा व्यक्ती करेल. करेक्ट. त्यामुळे दॅट दॅट कॅन बी वन टोक. अँड माझ्याकडे एक्स्ट्रीम टोक आहे जिथे क्रिमिनल मेंटॅलिटी पर्यंत जाऊ शकतात, की ते इतक्या टोकाची शिक्षा देतात ज्यांनी विश्वासघात केला त्याला, की दॅट बिकम्स अगेन अ एक्स्ट्रीम मेंटल डिसऑर्डर. म्हणून म्हणते विश्वासघात जेव्हा होतो तेव्हा बघणाऱ्यांनी पण हे नीट ऐकावं. एखादी मेडिकल एमर्जन्सी जशी असते ना, तशी ती नात्यातली म्हणजे इमोशनल एमर्जन्सी असते. यू हॅव नो आयडिया तुमचा पार्टनर त्याच्यावर कसा रिॲक्ट करणार आहे. आणि यू ऑल्सो हॅव नो आयडिया ज्याच्याकडनं तो गुन्हा घडलाय. सपोज ही हॅज डन इट ओनली वन्स. आय एम नॉट टेलिंग, सी मिस्टेक ही एकदाच होते. इफ इट इज रिपीटिंग बॉस, तर ते ती मिस्टेक नाहीये. मिस्टेक नाही, इट्स अन हॅबिट. हॅबिट. इट्स अन हॅबिट. देन तर मी इन दॅट केसेस आय एम नॉट एट ऑल टॉकिंग ऑल्सो. कारण त्या व्यक्तीचा तो दुसरा स्वभावच आहे. मग करेक्ट. माणसाचे स्वभाव नहीं बदलता है. पण जिससे एक बार हुआ है, जिसके पार्टनर को लग रहा है कि मुझे माफ करना है, मुझे माफ करते नहीं आ रहा है, ॲटलीस्ट दॅट इज द टाइम, ज्याला आम्ही HALT हॉल्ट म्हणतो. व्हेन यू आर हंग्री, व्हेन यू आर अँग्री, व्हेन यू आर लोनली, व्हेन यू आर टायर्ड, मग तुम्ही शांत बसा. करेक्ट. टेक अ पॉज. काहीतरी भयानक निर्णय घ्यायचे. बापरे! माझ्याकडे एक माणूस होता. त्यांनी ते आपल्या बायकोचं काय अफेअर वगैरे पकडला होता आणि त्याला कळून सुद्धा 1.5 वर्ष झालं होतं. 1.5 वर्ष त्या बायकोला माहित नव्हतं की त्याला कळलंय. तिचा तो अफेअर थांबून पण झाला होता. पण त्यांनी डायरी मेंटेन केली होती स्मिता. त्या 1.5 वर्षात त्यांनी त्या आपल्या बायकोचं मोबाईल ट्रॅकिंग आणि काय 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 सगळं केलेलं होतं. आणि तो घरातनं आपला बिझनेस सांभाळत होता. तो घराच्या बाहेर पण जायचा नाही. पण तो त्या डायरीत सगळ्या नोंदी करायचा. आणि त्याच्यावर इतका परिणाम झाला होता की ही बिकेम अ सायकियाट्रिक पेशंट. त्यामुळे नात्यामध्ये असताना पहिली गोष्ट तर ना, नहीं ना जमत है तो प्लीज सिट टॉक, मूव ऑन मैन. लेकिन किसी के भरोसे के साथ खेलो मत. क्योंकि कारण विश्वासाला जेव्हा खेळणं म्हणून वापरलं जातं, तर जो वापरतोय त्याला असं वाटत असतं की होऊन होऊन काय होईल. यू हॅव नो आयडिया काय होऊ शकतं तुमच्यासोबत, त्या व्यक्तीसोबत, त्या इकॉलॉजीमध्ये. जर तिथे मुलं असतील, आई बाबा असतील, बिकॉज यू हॅव अ सोशल पोझिशन्स, यू हॅव, तुम्ही पालक आहात, तर तो इतका रायता आहे ना ग स्मिता, तो इतका भयानक रायता आहे. म्हणून मी तुला काय म्हटलं, त्याच्यावर फार आपण अख्खा पॉडकास्ट करू शकतो. पण थोडक्यात एवढंच सांगेन, एदर यू फॉरगिव्ह
हम्म. एदर यू फॉरगेट, हम्म. एदर यू लेट गो, हम्म. और एदर यू मूव ऑन. हम्म. म्हणजे एक तर तुम्ही फॉरगिव्ह करा, प्रामाणिकपणे माफ करा. माफी के जैसा खूबसूरत कुछ नहीं रिश्ते में. हम्म. सुंदर असतं माफ करणं. तुम्हाला जमत असेल तर, हम्म. जमत नसेल तर नका करू. नाहीतर यू जस्ट फॉरगेट इट. हम्म. नका माफ करू, पण भूल तो जाओ भाई. हा भूल जाओ उस म्हणजे हादसे से. स्वतःला शिक्षा नका देऊ आणि त्याची समोरच्याला आणि पण. समोरच्यालाही नका देऊ. बट पनिशमेंट इज नेव्हर एन अल्टरनेटिव्ह. कोर्टात सुद्धा विवाहबाह्य संबंध ह्याला शिक्षा नाही आहे. ओ. कोर्टात विवाहबाह्य संबंध आहे ते डिवोर्सचं ग्राउंड आहे. हम्म. यू कॅन हॅव सेपरेशन, यू कॅन हॅव ग्रेसफुल सेपरेशन. लेकिन ते सूड घ्यायचा, तो बदला घ्यायचा, तो रिव्हेंज घ्यायचा. मग तू केलास ना, आता मी करून दाखवते, मग तुला कळेल मी कशी ब्लीड झाली. मग माणुसकी संपली, मग ते नातं संपलं. मग आय हॅव सो मेनी क्लायंट्स ज्यांनी केलेला आहे विश्वासघात, त्यांना पछतावा म्हणजे हॉरिबल पछतावा आहे. त्यांना ते आयुष्यात परत करायचं नाही. त्यांना तो पार्टनर हवा पण. बापरे स्मिता, दे लूज देअर सेल्फ रिस्पेक्ट टू विन द ट्रस्ट ऑफ द पर्सन. ऐका. हम्म. आणि हे हॉरिबलच आहे ना. हो. हे मग आपण मिरवायचं, आता तू हे कर, आता तू ते कर. मला कळलंच पाहिजे की तू माझ्यावर, आता मी तुझ्यावर विश्वास करू शकते. आता येण्याआधी मी अलीशी बोलत होते, तर अली किती छान बोलला. अली बोलला, सबिया, विश्वास ना आपल्यात असतो, हम्म. तो कोणी तोडत नसतो, तो आपल्यात असतो. ते समोरच्याची वागणुकीमध्ये समोरच्याने आपली त्याची काहीतरी व्हॅल्यू ब्रेक केली, जी नात्याची पण व्हॅल्यू होती. हम्म. मग ती त्यांनी व्हॅल्यू ब्रेक केली. माझा विश्वास माझ्याचकडे आहे. मग मी एकदा चान्स देणार आहे. जर तो सारखं सारखंच करत असेल तर मी, म्हणजे एवढं आता प्रत्येकाला असं जमत नाही एवढं डिसोसिएट राहणं. हम्म. पण त्याचं म्हणणं, विश्वास हा आपल्यात असतो. आपल्यातला विश्वास कुणालाच कधी तोडू देण्याचं तेवढं सामर्थ्य देऊ नका हम्म. हम्म. समोरच्याला. कारण काय होतं माहिती, जसं मी म्हटलं ना, मार्स आहे, व्हीनस आहे, पृथ्वी आहे. पृथ्वी कुठे गोल फिरते? सूर्याच्या गोल फिरते. हम्म. तू बघ ना, आपल्या आपल्या प्रकृतीनं आपल्याला शिकवलेलं आहे की सूर्य स्टेबल आहे, पृथ्वी त्याच्या आजूबाजू घुमते. पण बऱ्याच बायकांना मी सांगेन इथे, किंवा पुरुषांना पण, आय विल बी नॉट बायस, आपलं आयुष्य जेव्हा नात्याच्याच आजूबाजूला फिरायला लागतं ना, माझं आयुष्य म्हणजे माझं नातं, मी म्हणजे माझं नातं, मी म्हणजे माझं लग्न, मी म्हणजे माझा पार्टनर, देन इट बिकम्स व्हेरी हॉरिबल. अशा सिच्युएशन्स मधनं बाहेर पडणं. Because कारण माझ्याकडे काहीच नाही ना मग. करेक्ट. मग ते नातं, मग मला काही करून त्याला माफ करणंच आहे. मी चॉईसलेसली, माझ्या नवऱ्याचं अफेअर आहे माहित आहे, मी माफ पण केलंय, मी फॉरगेट पण केलंय. नक्की केलंय का, की नक्की तुमच्याकडे काही चॉईस नाही म्हणून तुम्ही तिथे आहात? तुम्ही हे जे आता सांगितलं ह्याच्यावरून मला तो पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा होता, कारण अगदी लागून येतो हा. खरोखर नातं सदृढ राहण्यासाठी किंवा नात्यामधले हे कॉम्प्लिकेशन्स हँडल करण्यासाठी, हँडल इन द सेन्स की सिच्युएशन्स खूप वेगवेगळ्या असतात, त्याप्रमाणे आपल्याला कोपअप करावं लागतं त्या परिस्थितीला. ते करण्यासाठी आपण स्वतःवर प्रेम करणं, हा, स्वतःचा रिस्पेक्ट करणं, करणं. स्वतःच्या True. व्हॅल्यूज आणि हो, स्पेस जपणं, हो, स्वतंत्र राहणं, हो. हे किती गरजेचं आहे. आणि आणि नात्यामध्ये किती लेवल पर्यंत एकमेकांवर डिपेंड राहावं? सुंदर प्रश्न आहे. हो, सुंदर प्रश्न आहे. पहिली गोष्ट तर व्हॉट यू सेड ना, स्वतःवर किती प्रेम करणं. माझं तर असं म्हणणंच आहे की मी म्हणजे प्रेम. हा. दॅट शुड बी हाऊ आय इंट्रोड्यूस ना. आणि स्पेशली स्त्रियांमध्ये तर असं देवाने दिलेलं एक वेगळं असं क्वालिटी आहे ग लव्हची. बट माझा घडा भरलेला आहे का? माझा भरलेला घडा आहे, प्रेम उतू चाललंय, आणि येस, माय पार्टनर इज ऑल्सो ऍडिंग डेली फ्यू ड्रॉप्स ऑफ लव्ह इन टू इट. बट हे नाही की मेरा घडाही खाली आहे. आणि इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय पार्टनर की दररोज सुबह दोपहर शाम त्यांनी मला प्रेम करावं, त्यांनी मला हे करावं, त्यांनी मला ते करावं, त्यांनी माझ्या अस्तित्वाचं हे उदाहरण दिलंच पाहिजे, म्हणजे एव्हिडन्स दिलंच पाहिजे की आय एक्झिस्ट. I exist only when my partner acknowledges, when my partner appreciates. जेव्हा माझा पार्टनर सांगेल, बोलेल, बघेल मला, आणि हे आणि ते, इट्स गुड मॅन, बट दॅट इज ऍड ऑन थिंग ना स्मिता. ऍड ऑन. ऍड ऑन आहे ना, की बरोबर. काय आहे. आणि समजा झालं हायपरटेन्शन, आणि आता डॉक्टरांनी सांगितलं बिना मिठेचं खायचंय, पण तुम्हाला माहित तरी आहे ना की चव काय मीठवालं जेवण काय असतं आणि तर बिना मिठेचं मिरचं काय असतं. असतं. सो यू नीड टू बी अवेअर ऑफ दॅट. करेक्ट, करेक्ट. व्हेरी नाईस.
आजकाल सोशल मीडिया हो गॉड. सोशल मीडियावर आपण इतरांच्या पोस्ट बघतो, खूप साऱ्या स्टोरीज बघत असतो आणि या सोशल मीडियाचा आपल्या रिलेशनशिपवर ना खूप इम्पॅक्ट व्हायला लागलाय. त्याच्यामुळे एक्सपेक्टेशन्स वेगवेगळ्या प्रकारचे वाढायला लागलेत. इंटरफेरन्स वाढलाय. मला सगळ्यात आधी हा प्रश्न विचारायचा आहे, की आपण आपल्या सोशल मीडियाला घेऊन किंवा आपले जे सामाजिक काय म्हणूया जे पण आपले काही गॅजेट्स आहेत, ज्या गॅजेट्सवर ते सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या बाबतीतल्या मर्यादा किती पाळायच्या, की आपण त्यामध्ये पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी किती ठेवायची? ठेवायची? किती आरंडी करून प्रश्न काढलेत ना. कारण मला हा प्रश्न स्पेसिफिकली विचारायचा होता. हो. कारण त्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो नंतर विचारेन. पण ओके. ह्याचं मला आधी उत्तर द्या. हो, कारण मला माझे असे केसेस दिसतात ना, कारण ऑल द अफेअर्समध्ये हं. टूलच तो मोबाईल असतो ना. आणि हं. एक तर क्लायंट होतं, त्याला ती चॅट वाचताना म्हणजे आपल्या वाईफची ज्या कोणी पार्टनरसोबत अफेअर झालं, हं. ती चॅट वाचताना त्याला ती चॅट ऐकू यायची हं. आणि त्यांनी ते सगळं असं स्टोअर करून ठेवलं. एनिवेज विल हां. नॉट गो देअर. पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी. माझ्या मते थोडक्यात सांगू का स्मिता, हां. जर मी माझ्या पार्टनरसोबत राहतीये, 1 वर्ष असेल, 2 वर्ष असेल, 10 वर्ष असेल. जर मी त्याचे डोळे बघून, त्याला बघून, जर मला ते नाही नोटीस करता येत, पण मला त्याचा मोबाईल बघूनच मला नोटीस करता येणार आहे आणि मला त्याचं पासवर्ड समजूनच मला त्याच्या मनात काय चाललंय हे समजणार आहे. तर हू इज फेलिंग हिअर? हे कुणाचं अपयश आहे ना? म्हणजे आय डोंट अंडरस्टँड की व्हाय आय नीड अ 10 काय जे काही असेल ते मोबाईलचं स्क्रीन. एवढंसं स्क्रीन च्या थ्रू मी माझ्या पार्टनरच्या मनापर्यंत पोहोचायचं आणि त्याच्या मेंदूत काय चाललंय हे समजून घ्यायचं. ह्याच्यासाठीच ती पारदर्शकता पाहिजे ना. हो. पारदर्शकता तर तुझे डोळे त्यापेक्षा जास्त पारदर्शक आता ह्या पूर्ण रूममध्ये काही नसेल ना. बट जर समोरच्याला तुझे डोळे वाचताच येत नसतील, only then that person will need a mobile. Only then that person will ask for some evidences. हा एक पहलू. दुसरा पहलू, तुम्ही असे जर वागत असाल त्या डिव्हाइसला घेऊन, म्हणजे 2 फ्लेश आहोत आपण. हं. 2 शारीरिकरित्या बसलेले ह्युमन बॉडीज आहोत आपण आणि मोबाईल हे कधीचं इन्व्हेन्शन आहे. आत्ता-आत्ताच Instagram, Facebook, Twitter अँड व्हॉट हे सगळे आत्ता-आत्ताचे आहेत. पण ह्युमन बीइंग कधीच एक्झिस्ट करतात. सो वी हॅव अ हिस्ट्री ऑफ 2 पीपल स्टोन एजपासनं मॅन. म्हणजे पत्थर घिसके हं. आग लाने वाले हम वो स्पीसीज है. हं. लेकिन हमको मोबाईल का वो एक पासवर्ड चाहिए. माझं म्हणणं असं आहे, जो दुसरा पार्टनर आहे सपोज, त्याचं वागणूकच असं असेल, की मी हॉलमध्ये आले आणि त्यांनी मोबाईल असा ठेवला. फोन वाजला, मी हॉलच्या बाहेर जाऊन बोलणार. तर मी म्हणते चेकच नका करू. याच्यावरून कळून घ्या. बिकॉज समजून घ्या. बिकॉज चेकिंग इज व्हॉट तुम्हाला डाउट ऑलरेडी आलेलाच आहे. आणि वन्स आपल्याला उगाचच डाऊट नाहीयेत. नाहीये. सो वन्स डाउट आ गया है ना, यू नीड टू सिट अँड क्लिअर इट विथआउट दॅट डिव्हाइस ऑल्सो. करेक्ट. पण हे कसं होतं ना गं स्मिता, हे खूप वैयक्तिक आहे. हां. हे इतकं वैयक्तिक आहे ना. सम करेक्ट. कपल्स दे डोंट हॅव पासवर्ड, सम कपल्स दे हॅव पासवर्ड, सम हॅव सम फेक आयडीज. हे इतकं वैयक्तिक आहे. पण येस, डिजिटल वर्ल्ड इज द बिगेस्ट डेंजर. हं. बिगेस्ट डेंजर म्हणजे आपली ह्युमॅनिटीला काय म्हणतो आपण मराठीत? माणुसकी. माणुसकी. हां, माणुसकीचं म्हणजे एखाद्याने लावलेलं टिकटिक असं ॲटम बॉम्ब आहे ते. म्हणजे लावून ठेवलेलं आहे. म्हणजे ते आतंक आहे त्या नात्यातलं. मग त्या नात्याने डिसाईड करून जेव्हा आपल्याला माहीत आहे ना, की हे टिक-टिक वाजणारे बॉम्ब हे कधी पण फाटू शकतं. बिकॉज इफ यू आर वॉचिंग पॉर्न तरी तुमच्या पार्टनरला वाईट वाटू शकतं. इफ यू आर चॅटिंग विथ समवन तरी तुमच्या पार्टनरला वाईट वाटू शकतं. तुम्ही काहीच नसेल करत असाल, करेक्ट. पण यू आर जस्ट देअर तरी तुमच्या पार्टनरला वाईट वाटू करेक्ट. शकतं. म्हणजे कोण कशावरून हर्ट होईल होय, यू किंवा डोंट नो. कोणाचं यू डोंट कोण नो. कशा पद्धतीचं सेन्सिटिव्ह आहे हो, यू हे डोंट नो. आपल्याला नाही माहिती. मग ऑलरेडी आपल्याकडे इतकं वल्नरेबल व्हायला इतके ट्रिगर्स आहेत. मोबाईल का आहे का स्मिता? 2 माणसं जवळ येण्यासाठी, कम्युनिकेशन सोपं होण्यासाठी. माझ्या बाजूला बसलेल्या माणसाच्या मनात काय चाललंय मला माहित नाही. पण तिथे एक इमोजी टाकली,
त्या इमोजीवरनं मला कळतं ही दुःखद इमोजी आहे का ही सुखद इमोजी आहे की ही सेक्सी इमोजी आहे. दॅट इमोजीज टॉक लाउडर दॅन पीपल मॅन. सो दिस इज फेल्युअर ऑफ ह्युमॅनिटी. डिजिटल स्पेस पे मला वाटतं कुठली वेब सिरीज पण आलेली आहे त्याच्यात काहीतरी ते किती करोड तो देणार आणि 6 महिने काहीतरी मोबाईल नाही वापरायचा. आय डिडंट सी पण आत्ताच आलेली वेब सिरीज आहे. ओके. सो सो इथे त्या कपलने नियम बांधावे. जगाचे नियम प्रत्येकाचे नियम वेगळे. आपलं ठरवावं की बघ बेडरूम मध्ये गेल्यावर 10 मिनिटं ना आपण आली मी आता येताना ना सगळे पॉइंट्स आली सोबत रिवाइज करत होते. Okay. तर आली बोल कुठल्या तरी पुस्तकात ही थेरी आहे 13 मिनिटच लागतात एका कपलला दिवसभरात ना क्वालिटी 13 मिनिट्स ऑफ क्वालिटी टाइम वेअर देर इज नो इंटरफिअरन्स. आणि मग तिथं तुम्ही गप्पा मारा बोला पण तिथं बँकेचं EMI भरला की नाही, लाईट बिल भरले की नाही, फोन बिल भरले की नाही ते डिस्कशन नाही. मग तुम्ही कुणाशी बोलला आणि ऑफिसमध्ये कोणच आली मग नवीन सेक्रेटरी आली का नॉट दॅट. 13 क्वालिटी मिनिट्स ऑफ नो इंटरफिअरन्स इज सफिशियंट फॉर अ कपल टू स्टे टुगेदर मॅन. मग मग तुमचे नियम ठेवा ना. मग बेडरूम मध्ये वापरायचं की नाही, जेवताना वापरायचं की नाही. बिकॉज परवा पण एक क्लायंट होती ती स्पष्ट ओपन मॅरेजचं प्रपोजल घेऊन आलेली होती. तिला ओपन मॅरेज होतं कारण ती कंटाळली होती. ती खूप कंटाळली होती की त्यांना नाहीच कळतंय लग्न तर मला तोडायचं नाहीये. पण ती म्हणायची ह्यांच्याशी काही बोलायला गेलं की हा बोलतो ऐकतोय मी, हा बोलतो ऐकतोय मी. दिस कांट बी द लँग्वेज मॅन. दिस कांट बी. मग ते ॲडिक्शन झालं असेल नाही आणि then डिसरिस्पेक्ट हे कसं कळत नाही. खूप तुम्ही आणि तुम्ही माझं समोरच्या म्हणणं व्यक्तीला इथे ऐकत नाही. डिसरिस्पेक्टच नाही ग. इथे तुम्ही काय केलं इतके दिवस मग? माझं नेहमी काय म्हणणं असतं माहिती आहे स्मिता, यू टेक द ओनरशिप ऑफ ट्रेनिंग द अदर पर्सन हाऊ दॅट पर्सन शुड ट्रीट यू. म्हणजे समोरच्याने मला कसं वागवायचं हे डे 1 पासनं तुम्ही ट्रेनिंग केलं पाहिजे. 10 वर्ष ओके आहे जाऊ दे, ओके आहे जाऊ दे. आणि बायका तर हे खूप करतात. हो, मी 10 वर्ष सगळं माझं ओतून दिलं, सगळं समर्पण केलं, समर्पण. अर्पण केलं. सॉरी विथ माय पुअर मराठी. मग 10 वर्षानंतर तुम्ही ट्रेन केलं ना समोरच्याला. हातात सवय लावली. सवय लावली. आता 10 वर्षाचा पेशन्स तरी ठेवा. सवय बदलायला बदलेल तो. पण टेक द ओनरशिप. किंवा दुसऱ्यांना सवय लावण्यापेक्षा स्वतःच्या स्ट्रिक्ट बाउंड्रीज किंवा निगोशिएबल नॉन निगोशिएबल थिंग्स ठेवल्या पाहिजे. की मला आता जर मी तुझ्याशी बोलतीये एक मी 5 मिनिटं मागतीये तर 5 मिनिटं माझे आता तुला ऐकावं लागेल. आणि मग त्या 5 मिनिटांमध्ये मी माझे मुद्दे कसे संपवायचे हा आणि माझा प्रेमाने. आणि प्रेमाने. बिकॉज इट हेल्प्स. बाउंड्रीज ऑलवेज हेल्प. है ना. हद्द असायलाच पाहिजे ग. क्रिकेटमध्ये पण तू बघ चौका मारा तो वो बाउंड्री रहती है. इधर पकड़ा तो कैच है, उधर जाके पकड़ा तो वो कैच नहीं रहता. वो कैच रहता ही नहीं, उधर आउट नहीं डिक्लेअर होता है ना. तर कुठल्याही ह्याला नियम असतात आणि नात्याला तर नियम असतात, नात्याला बंधनं असतात, नात्याला चौकट असते. मग ती चौकट तुम्ही डे 1 पासून मिळून ठरवा ना. त्याच्यातला एकानी असं आणि एकानी असं आणि एकानी चौकट बनवायची आणि दुसऱ्याने ती चौकट फॉलो करायची. हे नाही झालं पाहिजे. बरोबर. हे नाही झालं पाहिजे. मुळात माणुसकीनी आधी वागणं. हो बाबा. अडल्टहुड नी वागणं हो. आपण खूप इम्पॉर्टंट. प्रेम बालिश असतं स्मिता, नाती बालिश नसतात. करेक्ट. नात्यामध्ये अडल्टहुड पाहिजे ना. असतंच. रिलेशनशिप इज इक्वल टू रिस्पॉन्सिबिलिटी. साधं गणित आहे. लव्ह इज चाइल्डिश ना. लव्ह बेफान नसतं, प्रेमाला मर्यादा नसते. प्रेम खूप असं प्युअर स्वच्छंद असतं, त्याला हद्दच नसते. पण तेच त्याचं म्हणजे काय होतं माहितीये प्रेमाच्या बेसिसवर नाती तयार होतात आणि मग त्या नात्यात ते हरवलेलं प्रेम शोधत राहायचं. ह्याच्यात कधी आपण म्हातारे होऊन जातो कळत नाही. त्यामुळे तुम्हाला म्हणून मला असं खूप असं वाटतं की आपण जेव्हा नात्यामध्ये कॉन्फ्लिक्ट सुरू होतात किंवा आपल्याला असं वाटतं की त्या नात्यामध्ये आता एफर्ट्स कसे घ्यायचेच हे कळत नाहीये. संवाद साधूनही आपल्याला जे साधायचे ते मिळत नाहीये. त्यावेळेला मला खूप असं वाटतं की एक्सपर्टचे सल्ले घेणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण आपण कुठल्या तरी मैत्रिणीशी बोलून इंडिव्हिज्युअली किंवा आपण कुठल्या तरी नातेवाईकाशी बोलून हे नाही रिझॉल्व्ह होत. ह्याच्यासाठी मार्गदर्शन करायला कोणीतरी एक्सपर्ट लागतो. आपण ब्लाऊज शिवायला जातो आपल्या डिझायनरकडे, साडीची निवड, घराचा आर्किटेक्चरचा डिझाईनचा, टीव्ही खराब झाली, नळ खराब झालं तर प्लंबरकडे जातो का. पण नातं ना आमचं आम्हाला नीट माहिती आहे. आमच्यापेक्षा चांगलं कोणाला कळणार आहे. ह्या ज्या फ्रेम ऑफ माइंड मधनं आपण येतो, यू हॅव नो आयडिया ते नाते इतके कोलॅप्स झाले नंतर माझ्याकडे येतात
की ते म्हणजे मला काही कपल सेशन्समध्ये सगळ्यात वाईट कधी वाटतं माहिती स्मिता मला हे सांगायला. हे बघ ICU मध्ये नाही का डॉक्टर बाहेरून सांगतात, आता सगळं करून झालं, आता देवाच्या भरोश्यावर अ, वाचला पेशंट तर वाचणार, अनप्लग करून तुम्हाला घेऊन जायचंय तर घेऊन जा. असे केवढे कपल्स माझ्याकडे आहेत, की ज्यांना मला हे सांगावं लागतं, की आमच्यासारखे कोचेस, काउन्सिलर्सकडे आता पैसे टाकू घालून नका. हा. There is nothing that can be done. This is a dead marriage. Not even sexless, not even cold. It is a dead marriage. फक्त मॅरेज सर्टिफिकेट जिवंत आहे. ते लग्न कधीचच मेलेलं असतं आणि त्याचं ते ओझं, ते नातं ते दोघं असेच घेऊन जात असतात. कारण समाजात दिसतं ना किंवा लग्न चालू आणखीनही काही गुंतागुंत असू असते, शकते. असते. बऱ्याच गुंत असतात. हम्म. मग ते मरुस्तोवर नका थांबू ना. थोडंसं लागलं स्टिच इन टाइम सेव्ह नाही. थोडंसं लागलं तेव्हाच त्याला ॲड्रेस करायचं का वरवरचं भरायचं आणि कब वो नीचे नासूर बन गया पता भी नहीं चलता. इट्स व्हेरी पेनफुल. Yeah. खूप त्रास होतो ना. होम इज अ पर्सन. माझ्या मते घर म्हणजे माणूस आहे. त्या माणसाच्या हृदयाला टच करतो आपण. मग तो लंडनला असेल, माझी आणि माझी मुलगी, तिचा गुड मॉर्निंग कॉल येणार आणि तिचा गुड नाईट कॉल येणार. दिवसभर मग आमचं बोलणं नाही होत. पण तो गुड नाईट कॉल तिच्यासाठी इतका महत्वाचा असतो, माझ्यासाठी इतका महत्वाचा असतो, बिकॉज देन आवर डे एंड्स. मग तो दिवस संपतो. मग नातं असंच असलं पाहिजे ना, की जिथं ओढ असते ना गं स्मिता, ज्या नात्यात ओढ नाही ना स्मिता, मग तिथं लाख लक्झरी असतील, सगळं असेल, पण ओढ नसलेली नाती म्हणजे सुकलेलं झाड आहे ना, म्हणजे वाळवी हो. लागलेलं झाड आहे. त्याच्यात ओलावाच नाही आणि तरी ते असं टिकवायचं. मग तो टिकवायचा शब्द येतो. मग शिकवायचं. भीती वाटते ना गं. असं Correct. वाईटही वाटतं, भीती वाटतं. असं वाटतं आपण काय करावं, की ते नातं वाचेल मग. हम्म. पण ते वाचण्यासाठी निदान हार्टबीट तरी पाहिजे ना. जर लाइन स्ट्रेट हुआ होगा, PQRST कुछ भी नहीं. आप कितना भी ऐसे-ऐसे दिल पे वो आम्ही आम्ही डिफिब्रिलेटर करतो ना ICU मध्ये. कुछ भी करो, कुछ नहीं होना है उधर. कुछ नहीं होना है. यू टू जस्ट डिक्लेअर की इट इज डेड एंड इट्स व्हेरी पेनफुल. पण आजचा हा पॉडकास्ट ऐकल्यानंतर मला असं वाटतं बऱ्याच जणांचं नातं टिकवण्यापेक्षा नातं फ्लरिश कसं करायचं ॲब्सोल्युटली. हे त्यांना हां. लक्षात नक्की आलं हां, असेल. हां. आता आपण पॉडकास्टच्या शेवटी ना हं. गोल्डन टिप विचारतो. त्या हं. गोल्डन टिपमध्ये मी मगाशी विचारला त्या प्रश्नाचं उत्तर द्या, की सोशल मीडियामुळे एक्स्पेक्टेशन्स खूप वाढायला लागलेत नात्यांमध्ये. स्टेटस वेगवेगळे शो करत असतात. त्यांचं पर्सनल कितीही बेडरूममध्ये काही असू दे. दिसताना ते खूप आपल्याला भारी दिसतं. भारी दिसत असतं. आणि त्यामुळे एकमेकांमध्ये तणाव वाढायला लागलेत. तर त्यासाठी ॲब्सोल्युटली. तुम्ही काय टिप द्याल? कसं असलं पाहिजे स्मिता, आता परत उदाहरण माझंच देते. आपलं बोलणं झालं होतं, की कसं आहे सेटअप, काय मी कपडे घालू वगैरे, वगैरे. मग मी काल गेले, मग मी 2-3 नवीन शर्ट घेतले आणि मी ते आणि रेडी अमेझिंग आहे हा टी-शर्ट. हो, मला खूप थँक यू, आवडला. थँक यू. आणि मी ते घालून रेडी पण झाले आणि मी ॲज आय सेड मुलगीचा बरोबर 12:30 वाजता लंडनच्या हिशोबाने गुड मॉर्निंग कॉल आला आणि ती बोलली, "हे काय तू घातलंस? ही अशी तू आजीबाई दिसतेस." आय वॉज लाइक, "बॉस, आय एम 48. मी माझ्या वयाची दिसली पाहिजे." म्हणे, "आई, हे सगळं मला सांगू नको. हे तू काल नवीन घेतलं असणार आहे अँड यू बेटर गो अँड चेंज." आणि मग मी म्हटलं, "असं का?" ती म्हणे, "आई, तुला तरी वाटतं का की धिस इज यू?" म्हटलं, "नाही गं, मी त्यांच्या त्या कलर स्कीमला फिट बसण्यासाठी मी तो शर्ट विकत घेतला." पण हा परफेक्ट आहे. हां, "धिस इज नॉट व्हॉट आय पर्चेस्ड ना ओके, स्मिता. धिस इज ओके. देन दॅन आय चेंज्ड." ओके. आणि हा ऑलमोस्ट 7-8 वर्ष जुना शर्ट आहे. वॉव! आणि तो मी संध्याकाळी आता फ्रेंड्ससोबत बाहेर घालण्यासाठी चेंज करून आणलेला शर्ट. ती बोलली, "दाखव मला सूटकेस." आय वाज लाइक, "फैजा, मी ह्याच्यात सगळ्यात कम्फर्टेबल आहे." म्हणजे मी हे उदाहरण का घेतलं माहिती आहे? जसं मी हे शर्ट घातलं ना, मला इतकं असं नॉर्मल वाटलं. म्हणजे हम्म. मी जशी आहे, तशी मी इथं आले ना गं. बरं. तू मला एकट्यात भेट, तू मला सोशल मीडियावर बघ, खरं. तू मला पॉडकास्टमध्ये बघ, तू मला अगदी रात्री 2 वाजता फोन कर आणि मला माझ्याशी बोलायला लाग, मी अशीच बोलेन. मग मला माझ्या पोरीनं आठवण करून दिलं, "आई, तू तिथं मनातलं बोलायला चाललीस ना, खरं. तू तुझ्या अटायरकडे कधीपासून इतकं." अँड आय वॉज लाइक, स्मिता इज सिटिंग इन फ्रंट ऑफ मी, डॅम शी इज सो ब्युटिफुल. आय वॉज लाइक सो सुपर कॉशियस. तुझ्या प्रश्नाला जोडून हे उदाहरण का दिलं माहिती स्मिता? हं. मी जशी आहे, मी जशी आहे. माझा पार्टनर जसा आहे, तसा आहे. माझं नातं इम्परफेक्ट है भई. हं. इम्परफेक्ट है, इसमें बहुत सारा झोल है, तो है बॉस. हां. जब हम उसको पिक्चर की उस फ्रेम में परफेक्ट दिखाने जाते हां. हैं आणि जे सोशल सोशल मीडियावर सगळं चांगलंच दाखवलं जातं.
मीच कधी रील टाकलीये का रडतानाची? का माझ्या नात्यातलं 3दा तर माझं स्वतःचं लग्न पार टोकापर्यंत जाऊन वाचवलेली मी आहे. हम्म. जसं मी बोलत होते तुला, की त्या फ्रेममध्ये तर छानच पिक्चर असते ना गं आणि हम्म. छानच असले पाहिजे. मेमरीज ज्या आपण फ्रेम करून लावतो, त्या चांगल्याच मेमरीज लावतो. पण ह्याचा अर्थ असं नाही ना, उस फ्रेम के पीछे कभी देखा जिस खिल्ले पे वो टिकता है, मागे काही असं खूप सुंदर चित्र नसतं. मागे सगळं ओबड-धोबड असतं, धूळ असते. तशीच नाती असतात आणि माझ्या मते तशीच असावीत. म्हणजे आमचं नातं मेरा कमी आपके कमी से सफेद कैसी टाइप कंपॅरिझन नसावं ना गं. नसावं. आणि सोशल मीडिया शुड बी द लास्ट पॅरामीटर ऑन अर्थ. कारण आय एम अ सेक्स कोच, आय एम अ डॉक्टर. मीच तिथे आज कित्येक वर्षापासून सगळं बोलते ना. पण मी कधी माझं आणि अलीचं भांडण होतं ना किंवा माझं आणि फैजाचं भांडण होतानाची रील नाही टाकणार आहे ना. बिकॉज दॅट इज माय पर्सनल अँड प्रायव्हेट थिंग. One should know what is personal to a relationship. One should know what is private to a relationship. रिश्तों का ना मजाक बन जाता है जब वो ऐसे आप उसका नुमाइश करेंगे तो. एक लिमिट होनी चाहिए नुमाइश की भी. आणि काय फेक आहे आणि काय खरं आहे हे जगाला पण कळतं ना स्मिता. हम्म. मग आपण वो 4 लोग, वो 4 लोग, वो 4 लोग कुठली 4 माणसं आली गं? कुठली 4 माणसं आली? जेव्हा माझ्या घरात माझ्या त्या बेडरूममध्ये काही क्रायसिस होत असते माझ्या नवऱ्यासोबत, ती 4 लोकं बघायला येत नाहीत, ती 4 लोकं सॉल्व्ह करायला येत नाहीत. ते तुम्हाला दोघांनाच सॉल्व्ह करणं असतं आणि तुम्हाला दोघांनाच तुमच्या नात्याची खरी लेवल माहीत असते. म्हणजे मैं तो हार्श वर्ड्स में बोलूंगी, आपली लायकी आपल्याला माहीत असते. हम्म. आपली लायकी आपल्या नात्यात काय, आपल्या नात्याची लायकी काय आहे ते आपल्याला नीट माहीत असतं. त्याला काहीतरी पुस्तकासारखं भारी कव्हर करायचं आणि जगासमोर ते पुस्तक ठेवायचं. अरे पहले पन्ने से आखरी चॅप्टर तक इट इज युअर बुक ना. जे जसं आहे तसं आहे. DDLJ का सिमरन भाग के गई तक काही पिक्चर बनाया. त्याच्यानंतर राज आणि सिमरनचं काय झालं? तेच हे नाही मन्नू माहित. वेड्स तन्नूमध्ये ते डायरेक्ट पागलखाने तक पोहोचतात ना. लग्नानंतर त्यांचे किती पार्ट 2 हाल मध्ये. होतात. पार्ट 2 मध्ये काय काय होतं? हम्म. दॅट इज लाईफ. इट शुड बी मेटाफॉरिकली परत सांगू का? तुळशीचं झाड ना अंगणातच असतं. हम्म. माझ्या मते ते म्हणजे प्रेम आहे नात्यातलं. ते तिथं असतं अंगणात आणि आपण दररोज त्याला पाणी टाकतो. ते दररोज फुलतं. मग आपण दिवसभर आपली कामं घरातली पण करतो. तेच अंगण ओलांडतो, घराच्या बाहेर जातो, जगभरातले काम करतो. येता जाता ते तुळशीचं झाड तिथं असतं आणि आपण तेवढी काळजी घेतो, की ते फुललेलं राहावं. ते टिकावं आणि त्याला तेवढं अटेन्शनही देतो. इतकं सुंदर सोपं नातं असलं पाहिजे. हम्म. ह्याचं प्रदर्शन कुठे करायचंय? बरोबर. ह्याचं प्रदर्शन करावं लागतंय. शुड बी द लास्ट थिंग ऑन अर्थ. आज पण तू बघ कुठे 4 लोकं बसल्यानंतर आपलं मिरवतात. आज आम्ही लंडन ट्रिपला गेलो, अमेरिका ट्रिपला गेलो, असं तसं. शेअरिंग इज वन थिंग. हा मला शेअरिंग इज वन थिंग बट पुटिंग इट लार्जर देन लाईफ इज नॉट नीडेड. कारण मग एक्स्पेक्टेशनचा भार वाढतो. कारण तुम्ही तशी इमेज बाहेर क्रिएट केलेली आहे की तुम्ही किती परफेक्ट आहात. अँड देन यू हॅव टू रिपीटेडली शो दॅट परफेक्शन ना. आपण शाहरुख खान आणि गौरीचे उदाहरण देतो. तर आपल्याला काय माहिती माहिती सगळं त्यांच्या नाही. बेडरूम मध्ये काय चाललंय. माझ्या सेशन्समध्ये त्या अनुभवावरनं सांगते स्मिता. आपण जे विचार करतोय ना सोसायटी, लग्न आणि लग्न म्हणजे हे असं, आपण ते अक्षदान, ते 7 फेरे घेतो, आपण ते प्रॉमिसेस करतो. बॉस, जो मेरे सेशन में जो डाटा मुझे मिलता है, त्या लग्न संस्थेचा जो त्याची जी वर्स्ट साइड असेल ना, ती मी दररोज बघते. हम्म. दररोज मला ऑफिस बंद करून घरी जाताना कारमध्ये शांत 10 मिनिटं बसावं लागतं, की अच्छा ते सत्य, हम्म. की आपण जे बाहेर बघतो ते सत्य. हम्म. त्यामुळे स्मिता दररोज मग हेच होतं, की जेव्हा मी ऑफिस बंद करते, तर मला 10 मिनिटं बसावं लागतं गाडीत आणि हे स्वतःला समजावं लागतं, की हो जे सेशन्समध्ये मी ऐकते आणि जे खऱ्यात बाहेर जाऊन मी बघते, ह्याच्यात रत्तीभरचं सिमिलॅरिटी नाहीये हम्म. आणि माझ्या मते ते कधी येणारही नाहीये. हम्म. कारण प्रत्येक नात्याचं जे खरं आहे ना खरं, ते फक्त आणि फक्त त्या कपललाच माहीत असतं. हम्म. आणि त्यातल्या त्यात पण मी म्हणेन परत स्मिता, त्या नात्यामधलं एक सत्य आणि एक दुसरं म्हणजे कॉइनची वन बाजू आणि कॉइनची दुसरी बाजू, ती सुद्धा एका पार्टनरला पण फुल माहिती नसते. हा.
आपल्याला असं वाटत असतं हे सगळ्यात मोठं भ्रम आहे. म्हणजे निदान आजच्या पॉडकास्टमधनं हेच घेऊन जावं, की मी माझ्या पार्टनरला जशी ओळखते तसं जगात कोणी नाही ओळखू शकत. हा भ्रम काढून टाकावा. मी हां. मला ओळखते, बऱ्यापैकी माझ्या नात्याला ओळखते. खूप ओझं कमी होतं. खूप, खूप, खूप ओझं कमी होतं. त्या पार्टनरला पण ओझं हलकं होतं. कारण त्या पार्टनरची जी प्रतिभा, इमेज माझ्या डोळ्यात आहे ना, त्या पार्टनरला पण तीच टिकवावी लागते. लागते. आणि तो बिचारा 10 वर्ष आधीचा वेगळा होता, 10 वर्षानंतरचा वेगळा होता, परत बदलत जाणार आहे. पण त्याला इतकी मेहनत घ्यावी लागते, कारण समोरची मला त्या इमेजमध्येच बघते ना. सो यू सेट दॅट ॲट लीस्ट बाउंडरी फ्री. माझ्या पार्टनरला मी इतकी ओळखते, खूप झालं, बास झालं. 100% ते काय सीसीटीव्ही स्कॅन करून एम-आर-आय, सीटी स्कॅन करायची गरज गरज नाहीये. नाहीये. तो काल जसा होता तो आज नसणार आहे, तो उद्या नसणार आहे. हर रोज उठो ना, मॅप इज नॉट द टेरिटरी म्हणतो आम्ही. नए मॅप के जैसे देखो, त्यालाही हलकं वाटेल, तुम्हालाही हलकं वाटेल आणि नातं हलकं राहील. हलकं रा हल लाईट चीज़ें फुलती-फलती है ना. जड गोष्ट दबली जाते ना. खरंय. मग कशाला जड करायचं? जे काही करून नातं हलकं होत असेल ना स्मिता, ते करत राहावं. जे करून नातं जड वाटतं ना, त्या क्षणी ती कृती सोडून टाकावी. सो या वाह! दॅट्स इट. वाह! 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 खूप सुंदर उदाहरण दिलंय आणि खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलंय. आणि बरोबर आहे, सोशल मीडियाला आपण जे एक्स्पेक्टेशन्स आहेत, मला असं वाटतं की अ, आपल्या घरी पूर्वी जेव्हा नातेवाईक यायचे किंवा कोणी पाहुणे यायचे, हो, तर त्यावेळेला आपण कौतुकाने त्यांना अल्बम हो, दाखवायचो. हो. दुखरी बाजू लगेच कोणी नाही, सांगत नाही नाही. सांगत. आनंदाच्या गोष्टी सांगतो. हो, तर घेताना आपण सोशल मीडियामध्ये बघताना सुद्धा आपण तेवढंच बघावं, की त्यांना चांगली बाजू दाखवायची आपल्याला. ट्रू, कारण ते शेअरिंग जे आहे शक्यतो आपण चांगल्या बाजूनी ट्रू, करत असतो. ट्रू. पण म्हणजे दुसरी बाजू नाही असं नाहीये. हां, हां, असणारच आहे. ती असणारच आहे. असणारच. सो आपण ते शेअरिंग म्हणून घ्यावं, तो हो, आनंद हो, म्हणून घ्यावा. हो. त्यावर कुठल्याही प्रकारची असूया, हां, जेलसी नसावं. किंवा या सगळ्या कंपॅरिझन गोष्टी नसावं. कंपॅरिझन नसावं. कंपॅरिझन. खूप छान सांगितलं तुम्ही. तुम्ही थँक यू. इतकं छान बोललाय. खूप थँक यू. मस्त गप्पा झाल्या थँक यू. आणि हा विषय आमच्या चॅनलवर खूप नवीन होता. हं. मला असं वाटत होतं, की मी कसं तुम्हाला विचारू शकेन आणि मी कसं बोलू शकेन. हं, हं. पण हेच आहे, की बोललं हो, पाहिजे हो. व्यक्त झालं आणि पाहिजे. व्यक्त झालं पाहिजे आणि तुमचे प्रश्न, तुमच्या शंका हो, ह्या हो. पुढे येऊन विचारल्या पाहिजे. विचारलं पाहिजे. आणि या बाबतीत तर आपण सगळीकडे बोलू शकत नाही. पण हो, मार्गदर्शन करणारे जे एक्सपर्ट्स असतात, तिथे त्यांच्याकडे बोलू जाऊन शकतो. नक्की बोलू शकतो. त्यामुळे तुम्हालाही काही क्वेरीज असतील, तुम्हाला असं वाटत असेल, की मन मोकळं करायचंय, तर तुम्ही केलंच बोलू पाहिजे. शकता. मी डॉक्टर सबिहा यांचा नंबर किंवा यांची लिंक कॉन्टॅक्ट जे काही आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. भेटूया थँक आता यू. पुढच्या एपिसोडमध्ये. थँक यू. थँक यू.